नमस्कार. आज शुक्रवार 28 जानेवारी. तुम्हाला माहितीच आहे की दर शुक्रवारी आपण विश्वसंवाद नावाची मुलाखती आणि विचार मंथनाची मालिका सुरू केली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला व्याख्यानमालेच्या रूपानं तुम्हा सर्वांच्या समोर येताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज आणि भीष्म प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वैचारिक परिवर्तन घडवणाऱ्या भारताच्या इतिहासातील दिशाभूल या व्याख्यानमालेत मी स्वाती यादव तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. या व्याख्यानमालेचं कारण असं की भारत हा अतिशय प्राचीन आणि वैभवशाली संस्कृती आणि इतिहास असलेला देश आहे, परंतु आपल्यावर झालेली आक्रमणं, आपण केलेला संघर्ष ही बाजू समोर न येता आपली दिशाभूल करून सादर करण्यात आलेला इतिहासच आपल्याला शिकवला गेला, ज्यामुळं आपल्या तेजस्वी मनांचं, आत्मविश्वासाचं मोठ्या प्रमाणात खच्चीकरण केलं गेलं. मग आपला तेजस्वी इतिहास काय आहे हे आपल्या आजच्या पिढीला समजायला हवं, यासाठी हा सगळा प्रपंच. व्याख्यानमालेच्या आजच्या भागासाठी आपल्याला लाभले आहेत डॉक्टर नरेंद्र जोशी सर. नमस्कार सर, तुमचं खूप मनापासून स्वागत. मी सरांचा थोडक्यात परिचय करून देते. थोडक्यात असं म्हटलं की त्यांचा परिचय प्रचंड मोठा आहे. अनेकविध क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे, तुम्ही ऐकालच आता. प्रोडक्शन इंजिनिअरिंग मध्ये बीई केल्यानंतर त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग मध्ये मास्टर्स केलं आणि हिंदू युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका फ्लोरिडा इथून श्री अरबिंदो स्टडीज मध्ये पीएचडी प्राप्त केली. त्यांचा पीएचडीचा थिसिसचा विषय स्टडी ऑफ द फिलॉसॉफी अँड फ्युचरॉलॉजी ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फिलॉसॉफी इन द लाईट ऑफ श्री अरबिंदोज इंटिग्रल फिलॉसॉफी हा होता. इंडॉलॉजीशी संबंधित सुमारे 15 विषयांवरती ते मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे मॅनेजमेंटशी निगडीत 11 विषयांवरती ते मार्गदर्शन करतात, तर 7 विषय श्री अरविंद यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी ते शिकवतात. त्यांनी अनेक वर्कशॉप्स, ट्रेनिंग प्रोग्राम्स मध्ये शाळा, महाविद्यालय असोत, इंडस्ट्रीज असोत किंवा कॉर्पोरेट ऑफिसेस मध्ये त्यांनी घेतलेले आहेत. नॅशनल जर्नल, नॅशनल मॅगझिन, नॅशनल व इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस मध्ये अनेक पेपर प्रेझेंट केलेले आहेत. या सगळ्या वाटचालीमध्ये त्यांना अतिशय मानाचा असा तर्नेजा अवॉर्ड फॉर द बेस्ट आर्टिकल ऑफ द इयर इन BMA रिव्ह्यू जर्नल फॉर 2005 and 6 आर्टिकल ऑन मॅनेजमेंट अँड इंडियन विजडम या विषयावरती तो लेख होता. याच्याबद्दल त्यांना बेस्ट आर्टिकलचा अवॉर्ड मिळालेला आहे. मल्टीडिसिप्लिनरी रिसर्च एनकम्पासिंग टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट, कल्चर, फ्युचर शॉक अँड सिस्टीम डिझाईन यावरील अश्वत्थ हे त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. सुमारे 30 वर्षांपेक्षा जास्त त्यांना शैक्षणिक अध्यापन, प्रशिक्षण, कन्सल्टन्सी आणि संशोधन क्षेत्रात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. विवेकानंद प्रबोधिनी मुंबईचे ते प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम करतात. विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी, भारतीय शिक्षण मंडळ, युनिव्हर्सिटी ऑफ पतंजली स्कूल ऑफ इंडिया आणि भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज या संस्थांशी ते जोडले गेलेले आहेत आणि अतिशय महत्वाची कामगिरी ते पार पाडत आहेत. सर, पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत. मी तुम्हाला विनंती करते की आता आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद स्वाती मॅडम. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय आणि माझा पण दिसतोय आपल्याला? हो सर. ओके. तर सर्वप्रथम खूप धन्यवाद मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. आणि हा अतिशय महत्वाचा विषय, माझा आवडता किंवा जिव्हाळ्याचा विषय, जो भारतीय इतिहास आणि भारतीय इतिहासाचं खऱ्या स्वरूपाचं आकलन आणि त्याला सर्वांसमोर आणणं हे अतिशय महत्वाचं काम आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी भीष्मच्या सर्व टीमचे अभिनंदन करतो. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे या व्याख्यानमालेचा सुद्धा. आणि मला जो आजचा विषय दिलेला आहे तो आर्यन सिद्धांत, जो आर्य आक्रमणाचा सिद्धांत आहे, त्यातला जो फोलपणा आहे, नुसता फोलपणाच नाही तर त्यातला जो अतिशय खोटारडेपणा आहे, तो सगळ्यांसमोर आज आला पाहिजे. अनेक वर्षांपासून विज्ञानाच्या अनेक शाखांमध्ये याच्यावर अतिशय यशस्वी संशोधन झालेलं आहे. आणि तरी सुद्धा आजही तुम्ही बघितलं, कुठलंही टेक्स्टबुक बघितलं, तुम्ही क्रमिक पुस्तक बघितलं इतिहासाचं किंवा भारतीय परंपरांचं, तर त्याच्यामध्ये पूर्वीच्याच पद्धतीने आर्य आणि द्रविड आणि हे सगळे शब्द उपयोगात येतात. थोडक्यात सांगायचं तर जेव्हा मी शाळेत होतो, मी शिकत होतो, की आपण सर्व शिकत असाल कदाचित,
तेव्हा सुद्धा आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये असे उल्लेख आपण वाचलेले आहेत की आपल्याला तेव्हा ते खरेही वाटले की कुठेतरी युरोप किंवा उत्तर युरोप किंवा कुठेतरी आणखीन वरच्या बर्फाळी देशातून एक आर्य नावाचे एक वंश होता. तो साधारण 1500 वर्ष कॉमन इराच्या आधी 1500 BCच्या आसपास तो भारतामध्ये वायव्य दिशेने आला, नॉर्थ वेस्ट दिशेने तो आला. आणि त्यांनी मग इथे आल्यावरती पहिलं असं सिद्धांत होता की त्यांनी आक्रमण केलं. आक्रमण करताना ह्या वायव्य सीमेवरती जी एक सिंधू सरस्वती किंवा सिंधू संस्कृती होती, ज्याची 2 ठिकाणं सर्वांना माहिती आहेत, हडप्पा, मोहेंजोदडो. पण फक्त ही 2च नाही तर अजून कमीत कमी 200 तिकडे चांगल्या प्रकारे वसवलेली शहरं होती. तिथे ह्या आर्यांनी आक्रमण केलं. आर्य वंशाच्या लोकांनी. ते उंच होते, गोरे होते आणि निळ्या डोळ्यांचे होते वगैरे अशी वर्णन आपण अनेक ठिकाणी ऐकतो. अगदी इतिहासाच्या पुस्तकात पण आम्ही हे पाहिलेलं आहे. आणि त्यांनी इथले जे द्रविड होते किंवा इथले जे इतदेशीय लोक होते त्यांच्यावर आक्रमण केलं. त्यांचं अतिशय सुंदर सगळं जीवन होतं ते उद्ध्वस्त केलं, नाश केला त्याचा. आणि अतिशय मोठ्या प्रमाणात युद्धामध्ये संहार झाला. आणि ह्या द्रविडांना, इथले जे इतदेशीय लोक होते त्यांना कुठेतरी दक्षिणेकडे सरकत सरकत जावं लागलं निरुपायांनी. आणि ते सगळे दक्षिणेकडे किंवा ईशान्येकडे किंवा पूर्वेकडे वसले. आणि हा जो उत्तरेचा भाग किंवा मध्य भाग जो आहे भारताचा किंवा वायव्येचा भाग आहे तो सगळा आर्य लोकांनी व्यापला. आणि आता कसं होतं, ह्या जुन्या सिद्धांत जो आपण सगळे इतिहासाच्या पुस्तकात तेव्हा शिकलो आणि आताही दुर्दैवानी आता सुद्धा पुस्तकांमध्ये, तुम्ही युनिव्हर्सिटीचं पुस्तक बघा, तुम्ही अगदी बॅचलर्स पासून ते पुढच्या मास्टर्स पर्यंतची पुस्तकं, क्रमिक पुस्तकं बघा तुम्ही. इतकंच नाही तर शाळा ते अगदी PhD पर्यंत आणि UPSC MPSC सारख्या ज्या अतिशय महत्वाच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत त्याला रेकमेंड केलेली पुस्तकं तुम्ही बघा. मला अतिशय वाईट वाटतं कारण आम्ही प्रबोधिनीतर्फे हेही वर्ग घेतो. त्याच्या क्रमिक पुस्तकं जी रेकमेंड केलेली आहेत की बाबा ही पुस्तकं तुम्ही वापरा, हे संभाव्य प्रश्न असतील, हा भारताचा इतिहास आहे, त्यात ही सगळी कालगणना ज्या आपण क्रोनॉलॉजी म्हणतो ती आहे, असं जे आजही सांगितलं जातं. अगदी हे व्याख्यान व्हायच्या आधी एक काय म्हणतात तसं एक खातरजमा करायला म्हणून आज दुपारी आणि सकाळी पुन्हा एकदा मी सगळे सोर्सेस बघितले. चुकून माकून कोणी एखाद्याने चेंज केलं असलं तर. परंतु भारतातले आणि भारताबाहेरचे सगळे सोर्सेस, अगदी मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज, एन्सायक्लोपीडियाज ज्यांचं प्रचंड नाव आहे असे, आणि मोठ्या मोठ्या ज्या वृत्तसंस्था आहे, असं कुठेही तुम्ही जाऊन बघा, अजूनही हा आर्यन आक्रमण किंवा आर्यन स्थलांतर म्हणजे आर्यन इन्व्हॅजन किंवा आर्यन मायग्रेशन ह्या प्रमेयाचा किंवा ह्या थिअरीचा प्रचंड पगडा किंवा त्याचाच प्रादुर्भाव, त्याचाच पुन्हा पुन्हा पुनरुक्ती हे तुम्हाला दिसेल. आणि ते अतिशय भयंकर आहे कारण हे खरं नाही. थोडक्यात म्हणजे ही एक प्रचंड मोठी आपण म्हणू शकतो जगाच्या इतिहासातली जर काही आपण अशी प्रसंग काढले की मोठ्या मोठ्या असत्याला किंवा खोट्या गोष्टींना कुठेतरी पुन्हा पुन्हा पुढे आणलं गेलं, त्याला सतत भडीमार केला गेला, ते लोकांवर बिंबवलं गेलं, अशी जर आपण काही असत्यांची आपण तालिका काढली तर त्याच्यामध्ये आर्यन आक्रमणाचा किंवा स्थलांतराचा सिद्धांत हा फार वरच्या क्रमांकावर किंवा कदाचित पहिल्या क्रमांकावर. एका प्रचंड खंडप्राय देश किंवा एशियासारख्या मोठ्या खंडाच्या इतिहासामध्ये ही अक्षम्य ढवळाढवळ आहे. अक्षम्य. याला काही कोणी आज जेव्हा आपण मागे वळून बघतो की गेली जवळजवळ 150-200 वर्ष हे खोडसाळपणा चाललेला आहे, खोटेपणा चाललेला आहे. आजही आमची मुलं तेच शिकतायत. आणि का असं होत आहे? कारण इतिहासाबद्दल अनास्था किंवा त्याच्याबद्दल फारशी माहिती नसणं किंवा त्याचा काय परिणाम होऊ शकेल, त्याचे जे आपण रिपरकशन्स म्हणतो, जेव्हा आपण एखादा सिद्धांत चुकीचा मांडतो त्याचे काय दूरगामी परिणाम किंबहुना दुष्परिणाम होतील याचं आकलन नसल्यामुळे कदाचित असं होत असावं. आणि म्हणून आम्हाला पण प्रश्न पडतो जेव्हा मी UPSC किंवा ह्या मुलांना शिकवतो किंवा पोस्ट ग्रॅज्युएटला शिकवतो, काय शिकवायचं? कारण सिलेबसमध्ये एक लिहिलेलं आहे, सत्य आणि सगळ्या शास्त्रीय संशोधनातून आलेल्या गोष्टी वेगळ्या आहेत. आता शिकवलं हे तर परीक्षेत आमचं सत्य सांगितलं जाणार नाहीये. त्यामुळे किती मोठ्या लेव्हलला हा प्रॉब्लेम. उद्याचे आपले प्रशासक, IAS ऑफिसर्स, IFS ऑफिसर्स हा इतिहास वाचून जाते. उद्याची आमची छोटी छोटी मुलं 4थी 5वी 6वीची तेच खोटं वाचून जातात जे आम्ही पण वाचलं. तेव्हा आम्हाला माहित नव्हतं. तेव्हा शास्त्रीय संशोधन आज आहे तितकं मोठ्या प्रमाणात झालं नव्हतं. वैज्ञानिक प्रगतीही नव्हती जेनेटिक्स मधली किंवा कार्बन डेटिंग मधली किंवा आपण ज्या काही फार थोडा वेळ आहे त्यामुळे, पण अनेक प्रकारे ते सगळं शोधलं गेलेलं आहे. तर ते तेव्हा तितकं नव्हतं म्हणून थोडीशी त्यांना आपण सूट देऊ शकू की बाबा तुम्हाला माहित नव्हतं इतकं सगळं. पण आज ह्याला काही मी म्हणेन कुठलंही याच्यामध्ये कोणी एक्सक्यूज देऊ शकत नाही. याच्यामध्ये काही असं सांगू शकत नाही बाबा आम्हाला कळलं नव्हतं, माहित नव्हतं, आम्ही जेव्हा पुस्तकं बनवली, शिकवली ते आम्हाला
ह्या गोष्टी माहित नव्हत्या. कारण पुस्तकांमध्ये आलेलं आहे, जर्नल्समध्ये आलेलं आहे, हे मोठ्या मोठ्या नियतकालिकांनी हे संशोधन छापलेलं आहे. तरीही आपल्या इतिहासाच्या क्रमिक सगळ्या अभ्यासक्रमात ते अजूनही तितक्या प्रकर्षाने किंवा बिलकुलच येऊ शकत नाहीये. हे खरं दुर्दैव आहे. तर हे असे कुठून तरी आले आणि ते असे दिसत होते. इथले एतद्देशीय लोक जे होते ते त्याच्यापेक्षा सावळ्या वर्णाचे होते आणि ह्या गोऱ्यांनी सावळ्यांवरती आक्रमण केलं, त्यांना धक्के मारून त्यांना खाली घालवलं आणि सगळा तो भूभाग काबीज केला. इथल्या लोकांची संस्कृती फार प्रगत होती. मोठी मोठी त्यांनी शहरं बनवलेली, मोठी मोठी मंदिरं बनवलेली, त्यांचे वाङ्मय पण फार सुंदर होतं. आलेले लोक सगळे नोमॅडिक म्हणजे भटके होते, त्यांच्याकडे काही साधन सामग्री नव्हती, ते अग्नीची पूजा करत होते, घोड्यावरून येत होते वगैरे 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 वगैरे. बऱ्याच गोष्टी आपण आतापर्यंत ऐकलेल्या आहेत. ह्या सगळ्या 2 वाक्यात किंवा एका शब्दात सांगायचं तर खोट्या आहेत, धादांत खोट्या आहेत. आणि अनेकांनी आतापर्यंत पुन्हा पुन्हा सांगितलेले, कुठल्या क्षेत्रातल्या माणसांनी नाही सांगितलं? अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानववंशशास्त्र, आर्किओलॉजी पुरातत्वशास्त्र, भूगोल जिओग्राफी, इतिहास लिहिणारे हिस्टॉरियन्स, आपले ज्याला आपण सायंटिस्ट प्रॉपर म्हणतो ते जेनेटिक स्टडी करणारे, म्हणजे किंवा स्क्रिप्चरल स्टडी लिटरेचरवरती काम करणारे, फिलॉलॉजिस्ट भाषातज्ञ, व्युत्पत्ती शास्त्रज्ञ, सगळ्या प्रकारच्या लोकांनी सांगून सांगून आता असं वाटतंय किती वेळा सांगावं की हे चुकीचं आहे, याला कुठलाही आधार नाहीये, एक छोटासा पुरावा सुद्धा नाही. आणि तरी सुद्धा पुन्हा पुन्हा हे का केलं गेलं? कारण ब्रिटिशांनी किंवा कुठल्याही युरोपियन लोकांनी जेव्हा जगाचं सगळं काबीज करायला सुरुवात केली, कॉलोनायझेशन करायला सुरुवात केली, आपल्याला माहितीये वसाहतवादाचा इतिहास, तेव्हा त्यांना नेहमीच वाटलं की युरोप हे जगाचं सेंटर आहे, युरोसेंट्रिसिझम म्हणतात त्याला. आम्ही म्हणजे जगाचा केंद्र, आमच्यापेक्षा जुने कोणी असूच शकत नाही. त्यांचा इतिहास 2-3 हजार वर्षाचा, त्यामुळे त्यांना वाटलं आपला काही इतिहास बाकीच्यांचा भारतासारख्या देशाचा याहून प्राचीन इतिहास असूच शकत नाही. कसा काय असेल? मग इथे आता आम्ही गेल्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्या म्हटल्यानंतर किंवा आमच्यापेक्षा फार पूर्वी काही फार नव्हतं असं दाखवण्यासाठी म्हणून त्यांना हे फार सोयीचं पडलं की एक 1500-1600 वर्षापूर्वी आर्य आले होते, त्यानंतर हे सगळं सुरू झालं. त्याच्या आधी द्रविड होते, पण ते आता आयदर ते दक्षिणेकडे सगळे ढकलले गेले किंवा ते इथले मूलनिवासी झाले. आणि अशा प्रकारे एकतर त्यांना मूलनिवासी ठरवलं गेलं किंवा दक्षिणात्य ठरवलं गेलं, किंवा तिसरं त्यातलं एक प्रमेय असं आहे की ते सगळे निम्न जातीचे झाले आणि आर्य सगळे उच्च जातीचे. ही तिन्ही प्रमेय भयानक आहेत, कारण भारताच्या अखंडतेला आणि अक्षुण्णतेला किंवा त्याच्या सामर्थ्याला प्रचंड प्रमाणात आपण म्हणू शकतो छेद देणारी ती प्रमेय आहेत. सगळे भारतीय एकच आहेत, एका वंशाचे आहेत आणि त्याच्यामध्ये आता हे सगळं सिद्ध झालंय. आपण जसं आज आपण पुढे गेल्यानंतर बघू की ह्याला अनेक पातळींवर सिद्ध केलं गेलं. पण डिव्हाइड इंडिया किंवा ब्रेकिंग इंडिया, डिव्हाइड अँड रूल, ही जी सगळी त्यांची कल्पना होती की कुठेही आपण जाताना, आपल्या इकडे कसं झालं, आपल्याकडे गोऱ्या काळ्यांचा संघर्ष आहे, तिकडे पण असलाच पाहिजे. आपल्या इकडे एकमेकाला वांशिक दंगली झाल्या, एकमेकाबद्दल अंतर्गत युद्ध झाली, यादवी युद्ध झाली, सिव्हिल वॉर्स झाली, म्हणजे भारतात पण झाली पाहिजे. एशियामध्ये का आमच्याकडे झाली. आमचा इतिहास म्हणजे जगाचा इतिहास. हे ह्याला म्हणतात अहंकार, ह्याला म्हणतात वसाहतवादाचा परमोच्च दुष्कर्म म्हणतात तसे कर्म आहे. दुसऱ्यांचा इतिहास तुम्ही तोडमोड करता, त्याच्यावरती तुम्ही वाटेल तशा आघात करता. कोणी अधिकार दिला तुम्हाला? तुम्ही पॉलिटिकली तिकडे जिंकला, त्याचा अर्थ नसेल की तुमच्या संस्कृतीशी तुम्ही खिलवाड कराल, तिथल्या त्यांच्या भावनांशी तुम्ही खेळाल. कम्प्लिटली नॉर्थ अँड साऊथ ही आज जी डिव्हिजन झाली अजून आहे. तमिळनाडूमध्ये किंवा केरळामध्ये तुम्ही बघाल, एक प्रकारचं त्यांना वाटतं आम्ही द्रविड होतो आणि वरचे सगळे आर्य आहेत. तिथला पूर्ण एक पॉलिटिकल जी मुवमेंट आहे ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. डीएमके आणि एआयडीएमके ज्या पायावर उभे आहेत आणि जिथून सगळा एक प्रकारचा अलगतावाद तिकडे सुरू झाला, तो ह्या आर्यन सिद्धांतावरती, आर्यन इन्व्हॅजन थिअरीच्या फोलपणावरती खरं मानून केलेला सिद्धांत आहे. त्यामुळे आणि ईशान्येकडे जो अलगवाद झाला, तिथे सुद्धा हे कुठेतरी बाहेरचे लोक, म्हणजे प्रत्येक ठिकाणी ह्या डिवाइड रूलच्या पॉलिसीने प्रचंड आघात आणि प्रचंड नुकसान आमचं केलेलं आहे. हे कुठेतरी आपल्याला आज कळलं पाहिजे. कोण कोण सांगून गेलेलं आहे, मी थोडीशी तुम्हाला एक फक्त यादी सांगतो की हा सिद्धांत खोटा आहे, निखालस खोटा आहे. हे सांगणारे बी लाल, दिलीप चक्रवर्ती, SR राव, VN शर्मा, JP जोशी, SP गुप्ता, स्वराजपाल गुप्ता, SR बिष्ट, KM श्रीवास्तव, माधव आचार्य, इतक्या लोकांनी, म्हणजे मोठे मोठे आपण म्हणू शकू संशोधक, अनेक क्षेत्रातील संशोधकांनी निसंशयपणे सांगितलेले. इव्हन पाश्चात्य लोकांनी सुद्धा सांगितलेले आहे, जसे जिम शॅफर, जेम केमोवर, JF डायल्स, कॉलिन रेम्फ्यू, JF जॅरिंग्स, KA केनेडी, अनेक अभ्यासकांनी बाहेरच्या पण सांगितलेले आहे. आत्ताच्या हल्लीच्या काळात तुम्ही बघितलं तर नवरत्न राजाराम, इन्व्हॅजन दॅट नेव्हर वॉज, किंवा सुभाष काक, क्लाउस क्लस्टमेर, KD सेटना, AK विश्वास, श्रीकांत तलगेरी, भगवान सिंग, निलेश ओक,
वर्तक सगळ्यांनी सांगून थकलेले आहेत की ह्या सगळ्या सिद्धांताला कुठलाही आधार नाही, हे खोटं आहे. अँड ऑल ऑफ देम ऍग्री, या सगळ्यांना एका भाषेत एका गोष्टीवर त्यांचं एकमत आहे की ह्या बाबतीत कुठलाही पुरातत्वशास्त्राचा पुरावा अजून मिळालेला नाहीये ज्याच्यामुळे सांगता येईल की आर्यांनी आक्रमण केलेलं होतं किंवा इथे स्थलांतर केलेलं होतं. इनफॅक्ट जे पुरावे मिळत आहेत ते ह्या पर्टिक्युलर थिअरीच्या अगेन्स्ट आहेत. स्थलांतर आणि आक्रमणाच्या अगेन्स्ट सगळे पुरावे मिळते आणि हे सगळे मोठ्या मोठ्या संशोधकांची, पाश्चात्य तसेच भारतीय संशोधकांची नावं आता आपण बघितली. इतकंच नव्हे, आपल्या इथले जे महान ऋषी आधुनिक काळातले होते किंवा दार्शनिक होते, अत्यंत निस्वार्थीपणे भारताच्या एकतेसाठी, अखंडतेसाठी आणि त्याच्या विश्वबंधुत्वासाठी ज्यांनी काम केलं ते स्वामी विवेकानंद, महायोगी श्री अरविंद आणि अशा अनेकांनी अनेकदा सांगून झालेलं आहे की आर्य आक्रमणाचा सिद्धांत हा प्रचंड प्रमाणात एक खोडसाळपणा आहे, खोटेपणा आहे, त्यात कुठलंही तथ्य नाही. दुर्दैव असं की संशोधक सांगतायत, दार्शनिक सांगतायत, ऋषी सांगतायत आधुनिक आणि पूर्वीचे तर सांगतच होते पण आत्ताचे पण सांगतायत, असं असूनही कोणी आपले त्याला मुख्य धारेमध्ये त्याला आणायला तयार नाही. ही फार मोठी आपण फार मोठं नुकसान करतोय असं मला म्हणायचं. काही पुरावे थोडक्यात, कारण फार कमी आपल्याकडे वेळ आहे, पण प्रचंड वर्षभर संशोधन करत राहावं इतकं प्रचंड आज साहित्य उपलब्ध आहे. पण थोडक्यात मला जे लगेच सांगता येईल तेवढं सांगतो की आता हे सिद्ध झालेलं आहे की हा सगळा जो भाग आहे तो ज्याला आपण सिंधू सरस्वती सिव्हिलायझेशन म्हणतो, संस्कृती म्हणतो, ती अशी नद्या खोऱ्यांनी सुजलाम सुफलाम अशी अतिशय समृद्ध असं हे जीवन होतं. तिथलं जर तुम्ही नगर रचना बघितली, तिथलं तुमचं जर तुम्ही क्राफ्ट्समन किंवा इंडस्ट्री, त्यांचे जे सगळे उद्योग होते, व्यवसाय होते, त्यांचं एक प्रकारचं जीवन होतं, संस्कृती होती, त्यांच्या परंपरा होत्या, त्यांची जी नाणी सापडलेली आहेत, कलाकुसरी सापडलेली आहेत, त्यांच्या मूर्ती सापडलेल्या आहेत, यातून एक नक्की कळतं की त्यांचे सर्व जगाशी व्यवहार होते. इजिप्त असो, मेसोपोटेमिया असो, नंतरच्या काळात ग्रीक रोमन असो, सगळ्यांबरोबर त्यांचे व्यापारी व्यवहार होते, सांस्कृतिक व्यवहार होते आणि त्यांना अतिशय मान होता या सगळ्या संस्कृतीला. म्हणजे आजचा पंजाब, हरियाणा, गुजरात, काही प्रमाणात राजस्थान, महाराष्ट्रचा काही भाग, काश्मीर आणि उत्तर प्रदेश आणि पाकिस्तान, अफगाणिस्तान या सगळ्या भागात मिळून ही एक प्रचंड प्रमाणात एक संस्कृती होती, समृद्ध होती, प्रगत होती, जागतिक ह्याच्यावर आपलं वर्चस्व गाजवणारी होती. आणि तरी सुद्धा अतिशय आपण ज्याला आपण आर्यचा खरा अर्थ आहे, ह्या गुणवाचक शब्द आहे, वंशवाचक नाही, अतिशय सज्जन, सरळ मार्गी आणि सत्याची कास न सोडणारी असे हे सगळे लोक होते. आणि त्याचं अनेक पुरावे आपल्याला मिळतात. त्यांची जी धान्याची कोठार आहे, त्यांची जी जलव्यवस्थापन आहे, त्यांचं नगर रचना शास्त्र आहे, हे सगळं त्याच्या बाबतीतलं आहे. आणि जेम केनोवर किंवा बाकी सगळे बरेच जण सांगून गेलेले की मेहरगडचं असेल किंवा राणीगरीचं असेल किंवा अनेक ठिकाणची जी उत्खनन आहे, म्हणजे आपल्याला माहित असेल की डोलविरा आणि लोथाली गुजरात मधलं किंवा कालीबंगाने राजस्थान मधलं, राखीगरही आणि बनावली हे हरियाणा मधली जे प्रमुख उत्खननाची ठिकाणं आहेत, त्या सगळीकडे एक नक्की कळलेलं आहे की ही एकच प्रकारचं हा सगळं जीवन होतं. आणि ह्या जीवनातली जी समृद्धता आणि प्रगती होती, म्हणजे तुम्ही एक नगर रचना शास्त्र फक्त बघितलं तर त्यासाठी जे गणित लागतं, त्यासाठी जे विज्ञान लागतं, त्यासाठी जो सगळा खगोलाचा अभ्यास लागतो, हा अभ्यास कुठे होता? आता आपल्याला दिसतं की हे सगळं आपल्या स्थापत्य वेदात होतं. उपवेद जो एक 4 वेदांमधला, हे सगळं ऋग्वेदापासून आपल्याला ही परंपरा दिसते. हे आपल्या सूत्रांमध्ये, आपल्या बौद्धायन आणि जी सगळी शौल्बसूत्र आहेत त्याच्यात हे सगळं दिसतं. म्हणजे स्वामी विवेकानंद म्हणतात तसं, एक होते ज्यांना तुम्ही आर्य म्हणून उगाच खोटं नाव दिलेलं आहे, असे लोक ज्यांच्याकडे सगळे तत्वज्ञान आणि त्याच्याबद्दल लागणारं सगळं लिटरेचर, साहित्य आणि विज्ञान आणि गणित हे सगळं त्यांच्याकडे होतं. पण त्यांच्याकडे बनवायला काही नगरं नव्हती, ते नोमॅडिक मध्ये असे रानटी होते आणि ते इथे तिथे नुसते भटकायचे, असं तुमचं म्हणणं बरं का. आणि इथे दुसरीकडे दुसरे एक लोक आहेत ज्यांना तुम्ही द्रविड असं खोटं खोटं सांगताय, त्यांच्याकडे नगर रचना आहे, त्यांच्याकडे सगळं गणिताचा उपयोग आहे रचनेमध्ये किंवा वस्तूंमध्ये, विज्ञानाचा उपयोग आहे, पण त्यांच्याकडे साहित्य काहीच नाही. हे कसं शक्य आहे? विवेकानंद म्हणतात हे कसं शक्य आहे, एकाकडे एक आणि एकाकडे एक नाही. याचं कारण हे खोटं बोलताय तुम्ही, हे दोघं एकच होते. ज्यांनी साहित्य निर्मिलं, ज्यांनी गणित आणि विज्ञानाची निर्मिती केली, त्यांनीच ही नगर वसवली, हे त्यातलं खरं सत्य आहे. हे दोघं एकच होते. अगदी बीबी लाल जे फॉर्मर डायरेक्टर जनरल होते आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे, ते म्हणतात की आर्यन इन्व्हेजन थिअरीला सपोर्ट करणारे आतापर्यंत एक छोटस एक्झाम्पल पण मला देऊ शकले नाही. बघा, डायरेक्टर जनरल ऑफ आर्किओलॉजिकल सर्व्हे बीबी लाल हे फार मोठं नाव. जेम केनोवर हे जे हरप्पावर प्रचंड अनेक वर्ष अजूनही काही काम चालू आहे तिकडे, ते म्हणतात की 1900 साल कॉमन इराच्या पूर्वीपर्यंत तरी मी नक्की सांगू शकतो, आणि तिथपासून 600 वर्ष
पूर्वीपर्यंत, इसवी सन म्हणजे कॉमन इराच्या आधी, पूर्वी ख्रिस्तपूर्व म्हणायचे ते, इतक्या पट्ट्यात मी नक्की सांगू शकतो की इकडे कुठल्याही प्रकारची अशी मोठी घटना झालेली नाही. काही बायोलॉजिकल एव्हिडन्स नाहीये, आर्किओलॉजिकल एव्हिडन्स नाहीये, कसलाच एव्हिडन्स नाहीये. म्हणजे तुम्ही बोलता खोटं तर बोलता, पण त्याला आधारी द्यायची तुम्हाला तसदी वाटत नाही का? गुलामी. ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय त्यांना ह्याची काही काळजीच नाहीये. पुरावे देऊ नका, विचारू नका, आम्ही जे सांगतो तेच ऐकत राहा, असं वर्षानुवर्ष, शतकानुशतकं आता चालू झाले. दशकानुदशक झालं, आता शतक झालं आता, तरी तेच खोटं पुन्हा पुन्हा आपल्याकडे येतं. दुसरा त्याचं उदाहरण सांगतो, म्हणजे आर्किओलॉजिकल किंवा आपण हे बघितलं. दुसरा एक आपण बघू की जे सांगाडे सापडले, स्केलेटन सापडले, आपल्याला माहित असेल अनेक ठिकाणी सिंध, पंजाब, गुजरात आणि अनेक ठिकाणी या पूर्वीच्या उत्खननामध्ये अख्खी शहरं सापडली. राणीगरीचा आपल्याला सर्वांना आठवत असेल, डॉक्टर वसंत शिंदे सर आहेत ते, त्यांनी जो एक फिमेल स्केलेटन सापडला, त्याचा डीएनए स्टडी वगैरे झाला आणि तो एक आणखीन एक वेगळा पुरावा आपण पुढे घेतोच आहोत. परंतु जे सांगाडे सगळे सापडले त्याच्यामध्ये सुद्धा हे अगदी प्रमाणबद्ध सिद्ध झालेलं आहे की कुठलाही असा मोठा लोकसंख्येच्या दृष्टीने किंवा वंशशास्त्राच्या दृष्टीने प्रचंड मोठा फरक इकडे पडलेला नाही. एक मोठं असं ज्याला आपण डिस्ट्रप्शन इन पॉप्युलेशन किंवा पॅटर्न म्हणतो तसं काही झालं नाही. शास्त्र ह्या विज्ञान ह्याला आता प्रूव्ह करताय की एक अखंडता या सगळ्या प्रदेशात भूभागात राहणाऱ्या व्यक्तींच्या जीवनामध्ये सांगाड्यांच्या वेगवेगळ्या प्रमाणात जे कालमापन झालेलं आहे त्याच्यावरून दिसते की वेगवेगळ्या काळात सुद्धा वेगवेगळ्या लोकांनी तशाच प्रकारची तिकडे वसाहत होती. हे आपण सिद्ध करू शकतो त्या ज्याला स्केलेटन स्टडीज म्हणतात त्याच्यावरती. इतकंच नाही, आपल्याला कदाचित माहित असेल की केनेडी, AR केनेडी, जे बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत आज कॉर्नेल युनिव्हर्सिटी USA मध्ये, त्यांनी प्रचंड काम केलेले आहे सगळ्यावर. आणि जे स्केलेटन रिमेन्स, ज्यातले जे सांगाड्याचे अवशेष मिळालेले त्याच्यावरून ते म्हणतात की इट इज अनएम्बिग्युअसली प्रूव्ड दॅट देयर कॅनॉट बी एनी सच थिंग व्हॉट दे आर टॉकिंग, दॅट इज आर्यन इन्व्हॅजन और आर्यन मायग्रेशन. हा सगळा एकच, म्हणजे पूर्ण युरो एशियन एक प्रकारचा डीएनए, एक प्रकारचा जीन असावा. आपण कदाचित हे वाचलं पण असेल की युरोशियन जीन जो आहे तो कॉमन आहे पूर्ण एशियन किंवा इव्हन ह्या सगळ्या भागामध्ये. आणि R1A1 हॅप्लो ग्रुप जो आहे तो पण आहे. आता ह्याला रिफ्यूट करायला, म्हणजे आता कसं असतं, कोणीतरी भारताच्या अखंडता किंवा सार्वभौमत्व किंवा श्रेष्ठत्वाला सायंटिफिकली प्रूव्ह करतोय, त्याला विरोध करणारे पण खूप असतात, आपले लोक पण खूप असतात, बाहेरचे पण असतात. त्यामुळे हे कितीचं सॅम्पल घेतलं तुम्ही, एवढ्या छोट्या सॅम्पल मध्ये काय कळणार, 11 सांगाड्यांनी काय कळणार, कदाचित हे 11 इथले असतील पण बाकीचे सगळे तर बाहेरून आले. असं बऱ्याच विवाद कुवाद आणि त्याच्यावरती अपोजिट सेम डेटा किंवा सिमिलर डेटा वॉज यूज फॉर प्रूव्हिंग दुसरा पॉइंट ऑफ व्ह्यू प्रूव्ह करायला पण असाच डेटा क्रिएट केला गेला. तसंही पेपर काही आहे. आणि त्यामुळे हल्लीच काही मला वाटतं त्यांचं नाव लाला सिंगवर आहे, मला पटकन आठवत नाही, पण असे काही अनेक संशोधक आहेत, त्यांनी प्रचंड मोठं सॅम्पल घेऊन पुन्हा एकदा प्रूव्ह केलं की सॅम्पल साईज मोठी आहे, शास्त्रीय पद्धतीने मापन केलेलं आहे आणि आता कुठेही तर्काला किंवा कुतर्काला जागा नाहीये. आपल्याला याचा कुठलाही पुरावा आताही मिळत नाही. तिसरं कारण आपण बघू की हा सगळा प्रदेश, मी मगाशी म्हटलं, हा नदी म्हणजे नदीच्या बाजूला होणारं हे सगळी वसाहती किंवा आपलं सगळं संस्कृतीचा सगळा पायाभरणी होती. आणि त्यामुळे सप्तसिंधू किंवा आपण सगळे वर्णन ऐकतो. आता जर आपण बघितलं तर त्या काळात ऋग्वेदापासूनच सरस्वती नदीचं प्रचंड प्रमाणात वर्णन आपण सर्वांना माहित असेल. सरस्वती आपली एक प्रमुख नदी होती, नंतर ती लुप्त झाली, गुप्त झाली, डिसॅपियर झाली. ती एक मोठा संशोधनाचा विषय, कसं झाली असेल, काय असेल, पण खूप काम केलं गेलं त्याच्यावर. आणि त्याचं पंजाब, हरियाणा, राजस्थान, सिंध, गुजरात इतकं करता करता अरेबियन जो आपला समुद्र आहे, अरबी समुद्र, तिथल्या कच्छपर्यंत पाण्याचे सगळे जे नदी नाल्यांचे स्रोत होते त्याचं पण खूप प्रमाणात संशोधन झालेलं आहे. इतकंच नाही तर जिओलॉजिस्ट जे असतात, जे म्हणजे भूगर्भशास्त्रज्ञ, मला वाटतं त्या आपण म्हणू शकतो त्यांना, असे जे असतात भूजलशास्त्रज्ञ पण असतात की जमिनीच्या खाली पाणी कुठे काय, कसं मापन करावं. सिव्हिल इंजिनियर असतात, ज्यांना माहित असतं, किंवा मेकॅनिकल लोक असतात. प्रत्येक शास्त्रातली लोक तिकडे आलेली आहेत, काही जणांना भेटलेलो पण आहे. कितीतरी वर्ष, दशक त्याच्यावर ते काम करतायत निरलसपणे, हे सिद्ध करायला की तुम्ही उगाच खोटं सांगू नका. ऋग्वेदात जी दुथडी भरून वाहणारी आणि आम्हाला सर्व काही देणारी, जीवन देणारी सरस्वती नदी होती, तीच ह्या सिंधू सरस्वती खोऱ्यामध्ये वाहत होती. एक नदी तुमच्या वाङ्मयात दिसते वेदांसारख्या, आणि दुसरी नदी तुम्हाला प्रत्यक्ष दिसते, आणि ही दोन्ही तुम्ही म्हणता दोन वेगवेगळे वंश आहेत, एक आक्रमक होते आणि एक त्यांच्याकडून मार खाणारे होते. हे किती खोटं आहे. की त्यामुळे त्यांनी आता असं झालेलं आहे की अनेक प्रकारांनी हे सिंधूचा जो सगळा सरस्वतीचा जो सगळा प्रवाह आहे त्याचं प्लॉटिंग केलं. कुठून जात असेल, कशी जात असेल, ते पात्र कसं असेल. आणि आश्चर्य वाटेल आपल्याला की भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचे पण शास्त्रज्ञांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला. राजस्थानच्या काही भागात एक्स्ट्रीम, ज्याला आपण वाळवंटी प्रदेश म्हणू, अशा प्रदेशात पण त्यांनी काम केलेलं आहे.
आपल्या सर्वांसाठी, आपल्या सगळ्यांच्या इतिहासासाठी. आणि त्यात त्यांना कळलं की जवळजवळ काही ठिकाणी जेव्हा त्यांनी 50 ते 60 फूट जमिनी खाली खणल्यानंतर त्यांना पाण्याचे स्रोत मिळाले आणि त्यांना असं सांगता आलं की पाणी मिळालं त्यांना हे सांगता आलं की हे काही रिफिल करण्यासारखं, रिचार्ज करण्यासारखं नाही, हे तिथलंच पाणी आहे जे कधी कधी नदीच्या रूपात ह्या सगळ्या प्रदेशाला सुजलाम सुफलाम करत होतं. आणि नंतर रेडिओ कार्बन मेजरमेंट करून सुद्धा पाण्याची सॅम्पल घेतली गेली, बऱ्याच गोष्टी त्याच्यावर केल्या गेल्या, ज्याचा विस्ताराने कधीतरी आपण त्याच्यावर बोलू शकतो. म्हणजे प्रत्येक शास्त्र, मानवी जिज्ञासेतला जो प्रत्येक शास्त्र आहे त्याचा कसा कसा ह्या सिद्धांताला खोडून काढण्यासाठी उपयोग केला गेला, त्याचं एक क्लासिक उदाहरण म्हणता येईल असे. माझ्या ओळखीचे एक ज्याला आपण स्थापत्य शास्त्रज्ञ म्हणतो किंवा म्हणजे आर्किटेक्चर आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचं ज्याला प्रगाढ ज्ञान होतं, ते स्वतः त्याच्यावर काम करते. आणि त्यांनी अख्खा तो मॅप घेऊन मला एक दिवस दाखवला की कसं कसं कुठे जात आहे, कुठे हे पाईपचं फोर्स किती असेल, प्रेशर किती असेल, आणि मग त्याच्यावर ते चर्चा करते. आणि मी पण मेकॅनिकलचा आणि सिव्हिलचा, फ्लुइड मेकॅनिक्स हा एक सब्जेक्ट असतो, आपल्यापैकी काही लोकांना नक्कीच माहित असेल, फ्लुइड मेकॅनिक्स आणि हायड्रॉलिक्स. त्यात आपल्याला सगळं हे पाण्याचं जे गुणधर्म आहेत, पाण्याला किती प्रेशर असतं, किती जातं, त्याचा ड्रॉप किती होतो, ते कुठे कुठे जाऊ शकतं, त्याला बेंड झाल्यावर काय होतं, इतक्या बारकाईने विचार केला गेलाय. आणि आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं म्हणजे 7400 वर्ष, काही लोक म्हणतात 9000 वर्ष, इतक्या पूर्वीपासून तिकडे नदी होती, इतकं आपण आता सिद्ध करू शकतो. ह्या सगळ्या मी म्हटलं तसं त्याचे अनेक प्रकारे फोटोग्राफ घेऊन, त्याचे रेडिओ कार्बन हे करून बऱ्याच प्रकारे ह्याच्यावरती विचार केला गेलेला आहे. बरेच इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीज पण त्याच्यात वापरले गेले. आणि सरस्वतीचं संशोधन हा एक केवढा मोठा विषय, पण सरस्वती नदीच्या संशोधनामधला एक अतिशय मी म्हणेन स्वाभाविक जो तात्पर्य आहे ते हेच आहे की आर्य द्रविड हा वाद बनवलेला वाद आहे, खोटा वाद आहे. हे दोन्ही वंशवाचक शब्द नाही. थोडक्यात सांगायचं तर आर्य हाही वंशाचा शब्द नाहीये, द्रविड हाही वंशाचा शब्द नाही. ह्या दोन्ही शब्दांचे अर्थ वेगळे आहेत, ते आपण पुढे बघूच. परंतु कुठलाही वैज्ञानिक आधार कुठल्याही प्रकारे आपल्याला ह्यासाठी मिळत नाहीये, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि आता आज पण लोक म्हणतात, आज मी शास्त्राने ह्या टप्प्यावर आलेले आहेत की त्यातल्या काही लोकांची मी स्वतः, मला इतकं बरं वाटलं त्याच्यावर पेपर्स आम्ही बघत होतो तेव्हा. म्हणजे आपल्याला सरस्वती, सिंधू, गंगा, यमुना हे कुठेतरी आपल्या रक्तात, आपल्या कुठेतरी गंगेच्या, यमुनेच्या व गोदावरी, सरस्वती, आपण नर्मदा, सिंधू, कावेरी, जलस्मिन् सन्निधिं कुरु, आपल्या ते रक्तात, नसा नसात, पेशी पेशी, जीन्स मध्ये कुठेतरी हे सगळे आहेत. म्हणून आपल्याला हा भारत हा काय केवळ भूमीचा तुकडा नाहीये ना, हे आपल्या आत्म्याचं एक स्पंदन आहे. त्यामुळे असं कोणी यावं आणि त्याला तोडावं, हे करावं, ते करावं, नॉर्थ वेगळा आहे, साऊथ वेगळा आहे, कसं चालेल, हे कसं काय सहन करावं? आपल्या शरीराचे असे तुकडे केलेले कोणी सहन करू शकेल का, हा प्रश्न आहे. आणि आता शास्त्राने इतके क्लिअरली त्याच्यापर्यंत, त्या सगळ्या डिटेल्स पर्यंत आलेले आहेत की जवळजवळ 3 ते 10 किलोमीटर काही ठिकाणी विस्तृत पात्र पण त्याचं असावं, इथपर्यंत आपण बोलू शकतो. पण सरस्वती काय अशी छोटी मोठी नदी नव्हती, ती वन ऑफ इट्स काइंड, अशी मोठी, ती अशी सर्व प्रदेशाला समृद्ध करणारी. आणि म्हणजे हा सगळा जो इतिहास आहे तो किती पटलांवर, हा वेगळा विषय, पण भूमितीय पटलावरती होतोय, भूगोलाच्या पटलावर होतोय, इतिहासाच्या पटलावर होतोय, लेयर्सवरती होतोय, आणि सायकोलॉजिकल किंवा सायकिक लेयर्सवरती पण सरस्वती आपल्या बरोबर आहे. त्यामुळे आपल्या आध्यात्मिक प्रवासात सुद्धा वाक किंवा सरस्वतीचं महत्व आहे, भूगोलाच्या किंवा इतिहासाच्या भागात पण ते आहे. हा आणखीन एक वेगळा विषय. परंतु ऋग्वेदात सांगितलेली सरस्वती आणि आपल्याला आता या संशोधनात मिळालेली सरस्वती, यात किती मोठ्या प्रमाणात सहजता आहे आपल्याला दिसतं. आणि हे बहुतेक सगळे आर्किओलॉजिस्ट असतील, म्हणजे केनोवर असेल, रेमंड असेल, किंवा ब्रिजेट अल्चिन असेल, GL पोसेही असेल, DP अगरवाल असतील, या सर्वांनी आता हे मान्य केलेलं आहे किंवा पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की हे सरस्वतीचं जे पात्र जे होतं ते साधारण 2000 साल इसवी सन नाही, आपण ज्याला काय म्हणतो कॉमन इराच्या आधी ते हळूहळू लुप्त झालं असावं. कदाचित तेही एक रिझन असावं की ही सगळी संस्कृती धीरे धीरे त्याचा ऱ्हास होत गेला. तिसरा भाग असा किंवा तिसरा चौथा आपण जे म्हणतो ते कारण असं की आपल्या प्राचीन सगळ्या वाङ्मयामध्ये, वेद असतील, उपनिषद असतील, किंवा कुठलंही आपलं प्राचीन साहित्य असेल, उपवेद असतील, धर्मशास्त्र आणि नीतिशास्त्र, हे सूत्र असतील, या किंवा नंतरच्या काळातल्या आपली महाकाव्य असतील, या सगळ्यामध्ये ज्या प्रकारच्या वातावरणाचं वर्णन आहे, क्लायमेटिक कंडिशन्स, ज्या प्रकारचं पर्यावरण वर्णन केलेलं आहे की बाबा ह्या असा निसर्ग इकडे, असा सगळा भूप्रदेश आहे इकडे, हे सगळे नदी नाले, हे पर्वतरांगा, हे वातावरण, हा सूर्य, हा चंद्र, आणि अशा प्रकारचे प्राणी, अशा प्रकारचे पक्षी, अशा प्रकारचा सगळा पुष्पसमूह, सगळा म्हणजे एव्हरीथिंग कनेक्टेड विथ लाईफ, असे प्राणी, असे पक्षी, अशी सगळी जी आपण सगळी वर्णनं वाचतो, ती काय युरोपातली वर्णन आहे. तुम्ही म्हणता युरोपामध्ये असताना त्यांनी हे सगळे वेद झाले आणि हे आर्यन होते आणि नंतर इकडे आले, ते त्याचा अर्थ वर्णनं भारतातली केली,
म्हणजे जो हा सगळा आत्ताचा भारत पण म्हणत नाही मी, बृहत भारत सगळा त्या भारतातलं. आणि लिहिले मात्र तिकडे बसून. इथे असलेल्या लोकांना त्याच्याबद्दल काहीच माहित नव्हतं, कारण त्यांना लिहिता वाचता अशा प्रकारचं त्यांच्याकडे. आता आणखीन एक पुढे जाताना आपल्याला कळेलच की स्क्रिप्टच्या बाबतीत पण प्रचंड प्रमाणात गोंधळ घेतलेला आहे. इंडस व्हॅलीचे जे स्क्रिप्ट आहे, आणि नंतर जर तुम्ही म्हणताय सगळे दक्षिणेत गेले, तर दक्षिणेच्या सगळ्या राज्यांमध्ये हे स्क्रिप्ट कुठे मिळतात? त्यांचा पहिला जो निर्देश दिसतोय तो ब्राह्मी स्क्रिप्ट वरती दिसतो, पण इंडस व्हॅली स्क्रिप्ट नाहीये. जर दक्षिणेकडे ह्या सगळ्यांना ढकललं असतं खरंच, जे कधीच झालेलं नाहीये, तर ते स्क्रिप्ट पण तिकडे जायला पाहिजे होतं. ते स्क्रिप्ट नाहीच गेलेलं तिकडे. म्हणजे खालती घसरत जाताना किंवा त्यांना ढकललं जात असताना सो कॉल्ड कुठल्या तरी दुसऱ्या वंशाच्या लोकांनी, जी लोणकडी टाप आहे, पूर्णपणे थापा म्हणजे चुकीची गोष्ट आहे, खोटं गोष्ट आहे. तर जाताना निदान आपली लिपी तरी माणूस घेऊन जाईल. तिकडे गेल्यावर त्याच लिपीत लिहिल का नाही लिहिणार तो? त्यामुळे याच्यावरती सुद्धा हे अजिबात उभं राहत नाही, की त्यानंतर अनेक वर्षांनी तुम्ही बघाल की अर्थात इंडस व्हॅली लिपी हा आणखीन एक थोडासा गूढ भाग आहे, कारण तो पूर्णपणे तो वर्णमालेसारखा नाही, त्यामुळे तो थोडासा त्याच्यामध्ये आपल्याला पण तिथले जे सिम्बॉल्स आहेत तिथले, म्हणजे आपण असं बघू की ज्या पद्धतीचं एक आपण संस्कृती असते ना, ती चिन्हांमधून सगळी खास करून सिम्बॉलिक आहे, ज्याला श्री अरबिंदो म्हणतात की इट वॉज सिम्बॉलिक अँड देन इट बिकेम टायपल अँड कन्व्हेन्शन. आपल्यापैकी काही जणांनी जर अभ्यास केला असेल तर त्यांचं अतिशय सुंदर पुस्तक आहे द ह्युमन सायकल म्हणून, ते आपण जरूर वाचावं. हा सगळा सिद्धांत द सिक्रेट ऑफ वेदास त्याच्यावर पण ते खूप बोलतात. त्यामुळे त्याच्यात ते सांगतात की ह्या चिन्हांच्या रूपात जर आपण बघितलं, जी चिन्ह ते लोक वापरतात, म्हणजे पशुपती किंवा शिवासारखा देव असेल, किंवा मदर गॉडेस म्हणजे आपण काय म्हणू त्याला, आदी माया, आदी माता हिची पूजा असेल, किंवा अग्निपूजा असेल, यज्ञपूजा असेल, हे सगळे आपल्याला सिंधू सरस्वती संस्कृतीत पण दिसत आहे. हरप्पा, मोजेरो आणि बाकी सगळ्या ठिकाणी पण सगळं दिसत आहे. आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही बोलता की इतक्या लोकांना ते सगळं माहित नव्हतं, फक्त मंदिर बनवायचे आणि यज्ञ तर कोणतरी बाहेरचे लोक करायचे. मग हे सिम्बॉल सगळीकडे कसे आले? स्वस्तिक असेल, किंवा कॉन्शियर आपण ज्याला शंख म्हणतो तो असेल, नगारे असतील, किंवा अनेक प्रकारचे ज्याला आपण पिंपळाचं झाड असेल, असे अगणित चिन्ह. चिन्ह म्हणजे फक्त चिन्ह नसतात, त्याच्याशी माणसाचं अंतर्मन जोडलेलं असतं. ज्याला आपल्या सायकोलॉजीच्या सब्जेक्टमध्ये जर आपण बघत असाल तर त्याला युंगने सीएल जो JUNG, पण त्याला युंग असा उच्चार केला, तर त्यांनी जे त्याच्यामध्ये थिंक सीन इन सिम्बॉल असं लिहिलेलं आहे. हिज ऑल आर्केटाइप्स. हे आपल्या अंतर्मनातले किंवा सुप्त मनातले हे सगळे एक प्रकारचे पॅटर्न्स आहेत. ते जर समान असतील याचा अर्थ ते दोन जे लोक आहेत त्यांची संस्कृती, त्यांची विचारधारणा, त्यांचं अंतर्मन हे समान आहे, त्यांची संस्कृती समान आहे, याचा हा मोठा पुरावा आहे. आणि फक्त एवढंच नाही, तर जे आपण ज्याला व्यापार किंवा दळणवळण आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणतो त्याचेही कितीतरी पुरावे मिळतात. सुंदर प्रकारे बनवलेल्या शहरं आणि निमशहर अशी रचना दिसते. अर्थकारण, राजकारण ही सगळी रचना त्याच्यात दिसते. त्यामुळे कुठे तुम्हाला बोट ठेवायला जागा आहे असं दिसत नाही. ह्या सगळ्या प्रकारचं एकवाक्यता, एकता, अखंडता, अक्षुण्णता ही परंपरेने आपल्याकडे आलेली आहे. त्यात कोणीही मध्ये असा प्रयत्न केला, दुर्दैवाने तो अजूनही प्रयत्न तसाच आपण चालू दिला. स्वातंत्र्यानंतर त्याच्यात बदल करायला पाहिजे होता. आता 75व्या वर्षात आपण येत आलोय आणि तरी सुद्धा हा बदल आपण केला नसेल तर खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अजून किती वैज्ञानिक पुरावे आहेत आपल्याला, हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे तिथलं जेव्हा टाउन प्लॅनिंग ते शोधत होते सिंधू सरस्वती, किंवा ज्याला आपण रुळार्थानी हरप्पा मोजेलो म्हणतो, पण खरं म्हणजे खूप इतर गावं आपल्याला आता माहिती आहे तिथे आहेत. तर तसं त्यांना बघताना जाणवलं की जे RS बिष्ट म्हणून होते, डायरेक्टर ऑफ आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, तर त्यांनी असं सांगितलं की ज्या प्रकारचं डोलविराची रचना आहे, डोलविराच्या नगर रचना जर तुम्ही टॉप व्ह्यू बघितला, म्हणजे वरतून जर व्ह्यू बघितला तुम्ही, त्याचा जे प्रपोर्शन वर्कआउट केलेत तिकडे, जे प्रमाण वापरलेली आहेत ती सगळी आपल्या गणितातली, वैदिक गणितातली प्रमाण आहेत. त्यामुळे वैदिक गणित हा आणखीन एक मोठा विषय आहे. किती प्रकारच्या पद्धतीने ज्याला आपण रचना आणि ऍडव्हान्स मॅथमॅटिक्स, बरं फक्त साधं मॅथमॅटिक्स नाही, खूप मोठं मॅथमॅटिक्स मधल्या रचना आपण केलेल्या आहेत. त्यामुळे ह्या सगळ्याला काहीही आधार नाही. हे इव्हन स्वराज पाल गुप्ता मगाशी म्हटलं तसं त्यांनी पण हेच सांगितलेलं आहे की डोलविरा म्हणा किंवा इतर कुठल्याही संशोधनामध्ये हे पुन्हा पुन्हा दिसलेलं आहे की जे वेद लिहित होते, जे महाकाव्य लिहित होते, तेच ह्या सगळ्या नगरांमध्ये वसत होते. कारण एक वाक्यता, एकसंधता याच्यात कितीतरी दिसते. दक्षिणेकडे जाऊन पण बघूया, कारण कितीतरी म्हणतात लोक म्हणतील की हे वायव्यचं आणि उत्तरेचं तुम्ही सांगताय, पण जे दक्षिणेकडे गेले त्यांचं काय? दक्षिणेकडे काही वेगळी गोष्ट नाही. तिकडे उत्खनन हेतुपुरस्सर अनेक ठिकाणी अजून झालं नाही, पण जिथे जिथे झालं तिथे पुन्हा पुन्हा तेच पुरावे दिसतात. अलीकडचा मुद्दा आहे. अगदी अलीकडची एक न्यूज तुम्ही बघितलं असेल, उत्खनन झालं, काही नवीन गोष्टी बाहेर आल्या आणि ताबडतोब ते तिथल्या गव्हर्नमेंटनी किंवा तिथल्या काही धार्मिक संस्थांनी ते बंद पाडलं, कारण त्यांना नको होतं की हे सगळं बाहेर यावं. ही तिथली स्थिती आहे.
पण बाकी गोष्टी ते दाबू शकत नाहीत. स्क्रिप्चर्स म्हणजे ज्याला आपण लिटरेचर म्हणतो, संगम लिटरेचर किंवा संगम साहित्य, तिथला फार मोठा एक वसा आहे, फार मोठं एक धरोहर आहे तिथे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की कितीतरी ठिकाणी तुम्हाला एक दक्षिणेकडे जे त्यांच्या दृष्टीने अतिशय त्यांचं कनेक्शन तिकडे असेल, पुंपहार नावाचं एक जे पाण्यात बुडालेलं बेट आहे, तिकडे मरीन आर्किओलॉजी त्याचा शोध घेत आहे. जसे इथे द्वारकेचा शोध घेत आहेत, तसंच त्या पद्धतीने तिथे पण काम चाललेलं आहे. किंवा कुमारी कंदम हा सगळा जो म्हणजे साहित्यात लिहिलेल्या गोष्टींना पुन्हा आर्किओलॉजीच्या दृष्टीने शोधायला आता प्रारंभ झालेला आहे. जसं नवीन नवीन गोष्टी मरीन आर्किओलॉजी शोधते, म्हणजे समुद्रातली किंवा नद्यांच्या खालती दडलेल्या गोष्टी आपण शोधतोय, तेव्हा त्या पुन्हा पुन्हा हे सत्य पुन्हा पुन्हा बाहेर येत आहे. दक्षिणेत पण येत आहे. दक्षिणेतली 2 महाकाव्य ज्याला आपण म्हणू शकतो, त्यातलं एक म्हणजे शिलापद्दीकरण, हे अतिशय प्रसिद्ध काव्य. आणि त्याच्यात तुम्ही बघाल की किती रेफरन्स शिवाला, विष्णूचे, इंद्राचे आहेत त्याच्यामध्ये, दुर्गा, लक्ष्मी यांचे रेफरन्स त्याच्यामध्ये येतात. अनेक प्रकारे आपण बघतो की त्यातला जो राजा आहे तो असं म्हणतो की मी हिमालयातून हे पर्टिक्युलर गोष्ट तुमच्यासाठी घेऊन येतोय. तर असं दिसत नाही की तो हिमालयात जातो म्हणजे कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी प्रचंड युद्ध करून काहीतरी आणतो. तो जातो आणि घेऊन येतो. उत्तरेतले अगस्त्य मुनी खालती येतात, ते एक प्रचंड मोठा मान त्याला मिळतो. आणि चेरी, चोला, पंड्या आणि पल्लव, आपल्याला माहिती आहे की 4 मुख्य राजवटी तिकडे जर होत्या, त्या 4ही राजवटींमध्ये एक नेहमीच दिसतं की ते भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती, भारतीय वास्तुशास्त्र, मगाशी मी जेव्हा हरप्पा म्हणजे डोलविरा म्हणत होतो, त्या सगळ्याचा उगम आहे तो वास्तूमध्ये. वास्तुशास्त्र आणि वास्तुशास्त्राचे सगळा जो मागचा जो परंपरा आहे ती आपल्या पुन्हा उपवेदातून आलेली आहे. तर त्यामुळे स्थापत्य वेदच म्हणतात त्याला, काही जण अर्थवेद म्हणतात, काही जण स्थापत्य वेद म्हणतात. त्यामुळे अथर्ववेदाशी कनेक्टेड ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याबरोबरच मी म्हटलं तसं गुह्यसूत्र आणि शुल्बसूत्र आणि ह्या सगळ्या इतर गोष्टी सूत्रांचाही भाग येतो. वेदांगाचा भाग फार मोठा आहे, म्हणजे शिक्षा, निरुक्त, व्याकरण, छंद, ह्या सगळ्यांचा उपयोग ह्या सगळ्या सो कॉल्ड मोहनजोदडो, हरप्पा, सिंधू सरस्वती आणि दक्षिणेकडचे पण चेरी, चोला, पंड्या यांच्या सगळ्यात मोठा पुरावा तुम्हाला बघायचा असेल तर सगळी दक्षिणेची मंदिरं बघा. या मंदिरांची रचना ही यज्ञाच्या गणितावरती आधारित आहे. या दोघांचा आधार एकच आहे आणि त्यामुळे त्याच्या बेसला जे गणित आहे ते सेम आहे. ज्यांनी थोडासा खोलात जाऊन मंदिरांची रचना थोडी अभ्यासली तर तुम्हाला आणखी विस्ताराने सांगता येईल, मला आवडेल सांगायला, पण आत्ताची कदाचित ही वेळ नाही की विस्तार करावा. थोडक्यात सांगतो की खगोलशास्त्र, गणित, बीजगणित आणि भूमिती आणि सगळी शास्त्र, रसायनशास्त्र, आपलं भौतिकशास्त्र, सगळ्या प्रकारची शास्त्र माहीत असल्याशिवाय अशी मंदिरं, अशी शिल्प, अशा रचना करणं असंभव आहे. आणि त्यामुळे हा आणखीन एक मोठा आपण म्हणू एक ह्यांच्या स्लॅप ऑन द फेस म्हणतात तसा आहे हा. त्यांच्या मुस्कटात दिल्यासारखं एक प्रहार आहे की तुम्ही म्हणता ते टोटली चुकीचं आहे, कारण आम्ही समोर हीची उदाहरणं बघतोय, आमच्या समोरही बघतोय. आणि म्हणून जेव्हा हे उदाहरण येतं की तो कन्नाडीचा शिल्प किंवा कन्नाडीची मूर्ती तो हिमालयातून घेऊन आला एक चोल राजा, त्याला काहीतरी अर्थ आहे. ते उत्तर, दक्षिण आणि पूर्व, पश्चिम असं डिव्हिजन कधी नव्हतंच, हा त्याचा अर्थ आहे. आणि त्यांनी नेहमीच आपला चांद्रवंशी होता, आम्ही श्री प्रभुरामाच्या वंशातले आहोत, असे अनेक प्रकारे त्यांनी रेफरन्स दिलेले आहेत. त्यामुळे त्यांना तेही अगदी यादव असतील किंवा बाकीचे अनेक राजे असतील, पल्लव असतील, यादव मध्य भागात आले आपल्या, पण वाकाटक आणखी थोडे खालती आणि त्याच्या खालती पुन्हा सगळे पल्लव बिल्लव आपण बघितले. तर हे सगळे जण कुठेतरी पूर्ण मुख्य परंपरेशी, आणि नंतर ते साऊथ ईस्ट एशिया पूर्ण घेऊन गेले तिकडे, तिथे त्यांनी हीच परंपरा पुढे नेली. त्यामुळे हे आणखीन एक त्यातला फोलपणा दर्शवणारी ही गोष्ट आहे. आपल्याला ह्याची अनेक उदाहरणं देता येतील, पण पल्लव जे संस्कृत भाषेच्या अध्ययनासाठी पल्लव राजांनी कांचीला जे पूर्ण मोठं केंद्र बनवलं, हे एक मोठं उदाहरण आहे त्याचं. पल्लव राजा जो होता नेदुंजेदिया, त्यांनी त्यासाठी जे काम केलं, जे वैदिक यज्ञ तिकडे आरंभले, हे त्याचं दुसरं उदाहरण आहे. असं अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. म्हणजे प्रत्येक शास्त्रातली उदाहरणामागून उदाहरणं आहेत त्याच्यात. एक छोटासा फिलॉलॉजिकल, ज्याला भाषाशास्त्राचा छोटासा धागा पकडून एवढं मोठं कुभांड म्हणतात तसं खोटं रचलं गेलं. काय धागा होता? काही संस्कृत मधले शब्द हे काही युरोपीय शब्दांसारखे, तिकडे पण आपण येऊया थोड्या वेळाने. पण तो धागा अतिशय क्षीण आणि छोटासा धागा आहे, त्याला काही अर्थ नाही. कारण ह्याचा रिव्हर्स आपण लॉजिक करू शकतो की जर हे दोन्हीकडचे शब्द समान असतील, कशावरून संस्कृत भाषेनेच त्या भाषांना जन्म दिला नाही, हाही आपण भाग त्यातला घेऊ शकतो. स्वामी विवेकानंद एक फार सुंदर वचन आहे, ते म्हणतात त्यांच्या कोलंबो टू अल्मोरा लेक्चर्स मध्ये, देर इज नॉट वन वर्ड इन अवर स्क्रिप्चर, नॉट वन, टू प्रूव्ह दॅट आयन्स एव्हर केम फ्रॉम एनिवेअर आउटसाइड इंडिया. नॉट वन वर्ड. एंटायर इंडिया इज आर्यन, नथिंग एल्स. ते म्हणतात की हा सगळा भूदेश एकच आहे, हा खंडप्राय देश एकच आहे. मला एक शब्द तुम्ही शोधून दाखवा पूर्ण भारतीय साहित्यातला तिथे असं सांगितलंय की आर्य बाहेरून. स्वामी विवेकानंद म्हणतात, त्यांच्यासारखा व्यक्ती जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला काहीतरी प्रचंड मोठा एक शक्ती असते त्याच्या मागे. किती मोठा गाढा अभ्यास होता त्यांचा, त्यांचं तत्वज्ञान होतं किंवा त्यांचं दर्शन होतं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लिखाणामध्ये पुन्हा पुन्हा लिहिलेलं आहे. ते म्हणतात, द थिअरी ऑफ आर्यन इन्व्हॅजन इज एन इन्व्हेन्शन. इट इज परवर्जन ऑफ सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन. इट इज नॉट आउट ऑफ ए अनबायस्ड यू कॅन से फाइंडिंग एक्सप्लोरेशन. ते म्हणतात हे जे काय तुम्ही म्हणता आर्यन इन्व्हॅजन, ते एक प्रकारचा एक जावई शोध त्याला आपण म्हणतो, एक शोध लावलाय. ह्याला काय आधार नाहीये. हे सायंटिफिक बेस्ड इन्व्हेस्टिगेशन नाहीये. एक इन्व्हेस्टिगेशन कोणीतरी केलं, त्याचं हे परवर्जन म्हणतात त्याला. म्हणजे काय म्हणू आपण त्याला, त्याचं एक प्रकारचं हे विटंबना करून आणलेलं, पुढे आणलेलं हे थोतांड आहे, खोटं आहे, असं डॉक्टर आंबेडकर. आणि श्री अरबिंदो यांनी याच्यावर प्रचंड काम केलेले. मगाशी मी म्हटलं तसं त्यांना पॉंडिचेरीला गेल्यानंतर त्यांनी एक नियतकालिक सुरू केलं आर्य नावाचं. अनेक जण त्यांना विचारायला लागले की तुम्ही आपल्या नियतकालिकाचं नाव आर्य का ठेवलं. तेव्हा त्यांनी एक मोठा निबंधच लिहिला आहे, आपण सर्वांनी तो वाचा. हु इज आर्य असं त्या निबंधाचं नाव आहे. आणि त्यात ते लिहितात आर्य हा कुठलाही वंशवाचक शब्द नाही. जे विवेकानंद म्हणतात, जे डॉक्टर आंबेडकर म्हणतात, जे आपले सगळे दार्शनिक किंवा आपले सगळे सायंटिस्ट म्हणतात, तेच पुन्हा श्री अरबिंदोंनी पण सांगितलेले. ते म्हणतात हा जातीवाचक किंवा वंशवाचक शब्द नाही, हा गुणवाचक शब्द आहे. द वन हु इज नोबल, who has ethical and social ideal of well-governed life, candor, courtesy, nobility, straight dealing, courage, gentleness, purity, compassion, आणि ह्या अशा माणसाला आर्य म्हणतात. म्हणजे काय, सरळ वचनी, सहृदयी, स्वतःच्या शब्दांना जागणारा, सत्याची कास धरणारा, सत्यासाठी जर प्रसंग पडला तर जीव देणारा, असो जो व्यक्ती आहे तो आर्य आहे. हा गुणवाचक शब्द आहे. आणि म्हणून पूर्वीच्या काळात तुम्ही बघितलं असेल, आर्यपुत्र असं फार गौरवानी आपल्या घरातल्या यांना पुत्राला किंवा पतीला सुद्धा म्हटलं जायचं, किंवा आर्य म्हटलं जायचं. ते काय वंशवाचक होतं. आणि त्याचं आणखीन एक मोठं उदाहरण सांगतो की श्रीकृष्णाने गीतेमध्ये जेव्हा त्या अर्जुन विषाद योग झाल्यानंतर श्रीकृष्ण जेव्हा त्याला आपलं उत्तर द्यायला प्रारंभ करतात, अतिशय सुंदर श्लोक आहे. आपण सर्वांनी, आपल्या सगळ्यांच्या तो लक्षात असेल तरी सांगतो की ते अर्जुनाला, आपण ज्याला म्हणतो ना की अजिबात त्याचं ऐकून घेत नाहीत, त्याला कुठलीही सहानुभूती देत नाहीत. ते पहिलं म्हणजे त्याला ताडतात, रागावतात त्याच्यावर. तेव्हा ते जे 2 श्लोक आहेत त्याच्यामध्ये क्लैब्यम मास्म गम पार्थ नैव तुत्युप पद्धती, हे तर आहेच, क्षुद्रम हृदय दौर्बल्यम. त्याच्याशिवाय जो दुसरा भाग येतो ते त्याच्यात त्याला सांगतात, अनार्य, अजुष्ट्य, अस्वर्ग्य, अकीर्तिकरम अर्जुन. अनार्य आहे तू जे आता करतोयस ना, हे अनार्य आहे. म्हणजे काय, दोघं जण आर्यच होते ना. तुम्ही जर वंशशास्त्राचा सिद्धांत लावलात तर दोघही, एक यादव कुळातला आणि एक पंडूचा मुलगा होता. द्रविड आणि आर्य असतं. मुळात आर्याचं अपोजिट किंवा त्याचा विरुद्धार्थी शब्द द्रविड नाहीच आहे. आर्याचा विरुद्धार्थी शब्द अनार्य आहे. म्हणजे क्षुद्रम हृदय दौर्बल्यम, तुझं मन असं कंपित होतं, तुला क्षीण वाटतं, तू युद्धाला उभं राहिल्यावरती तुझे गात्र तुझी गळून पडतात, अनार्य असतो असा अर्थ आहे. अनार्य, अजुष्ट्य, अस्वर्ग्य, अकीर्तिकरम अर्जुना. काय वाक्य आहे. ह्या एका वाक्यावर सगळा सिद्धांत खोल टाकून. काय कृष्ण काय द्रविड होते, अर्जुन द्रविड, काय चाललंय, किती खोटेपणा बोलायचा. अनार्य ते होते त्यावेळेला, तो अनार्य त्या क्षणाला अनार्य होता, कारण तो धर्मासाठी उभा राहू शकत नव्हता. आर्य तो आहे ज्याच्यामध्ये ब्राह्मण आणि क्षत्रिय हे 2 वर्ण, कारण वर्ण हे नेहमी गुणकर्म विभाक्षा होते, ते जन्मावर नव्हतेच. जो ब्राह्मण म्हणजे कोण, ज्याच्यामध्ये ज्ञान आणि प्रज्ञा आणि त्यासाठी जीवन पणाला लावायची त्याच्यामध्ये इच्छा आहे, जिज्ञासा आहे, आता तो ब्रह्मजिज्ञासा असा तो. क्षत्रिय म्हणजे जर वेळ पडली तर त्यासाठी पराक्रम करणारा, युद्ध करणारा आणि शत्रूला नेस्तनाबूत करणारा, सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा परिपात्य करणारा. जो असा दोन्ही असू शकतो, जो ब्राह्मण आणि क्षत्रिय दोन्ही असतो, त्याला आर्य म्हणतात. हे त्याचं डेफिनेशन आहे. श्री अरबिंदो लिहिलंय. त्यांचं तर आपण ऐकायला, मी तर ते बोलल्यानंतर मला पुढे काही आणखीन सांगायचं नाही. त्यामुळे तो आर्य आहे ज्याच्यामध्ये हे दोन्ही गुण एकत्र आलेले आहेत. हे एकत्र आणणं फार कठीण आहे, हे सोपं नाहीये. पण जिथे जिथे हे दोघं एकत्र आहेत तिथे ते विजय निश्चित आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा, क्षत्रिय आणि ब्रह्मते जर एकत्र आलं तर त्याच्यातून विजय निश्चित आहे, हे सांगण्याची आपली परंपरा आहे. आणि म्हणून कुठल्याही ह्याच्यावर हा स्टँड होत नाहीये. आर्य आक्रमणाचा सिद्धांत कुठेही स्टँड होत नाही. मी तुम्हाला अगदी इतके उदाहरण आपण देऊ शकतो. अगदी फार फार म्हणजे भाषाशास्त्राचा दिंडोळा पिटतात ते भाषाशास्त्रात. काय भाषाशास्त्र सांगतो, आर्य शब्द आला कुठून, अरवरून. अरचा अर्थ काय, 2 अर्थ आहे. एक म्हणजे जमीन कल्टिवेट किंवा जमीनची मशागत करणं, म्हणून त्याच्यावरून ऍग्रिकल्चर. सगळी संस्कृती, शेती किंवा ऍग्रिकल्चर आणि कल्चर नेहमीच कनेक्टेड असतात जगभर. त्यामुळे जे मशागत करायला लागले, जे नांगणी करायला लागले, जे आपले भटका पाणा सोडून त्यांनी नगर रचना सुरू केली, ते इथून त्यांची सुरुवात झाली. आणि त्यानंतर त्याच्यातून तो शब्द आर्य आहे.
तो एक त्याचा भाग आहे. दुसरा अर म्हणतात तसं मनाची मशागत करणं, भूमीची मशागत करणं, मनाची मशागत करणं, या दोन्ही भागातून तो आर्य शब्द आलेला आहे. तसंच दुसरे त्यातून आपण म्हटलं ना की बाकीच्या भाषात पण आपला पगडा होता, युरोपीय होता ना, काही नव्हता. अनेक शब्द आपल्या इथून तिथे गेलेले आहेत. वरून तिथले शब्द पाहिजे असतील तर मी ग्रीक भाषेतला बघा, तिथलाही जो त्यांचा जो युद्ध देवता आहे, जसं आपल्या इथून आपला युद्ध देवता आपल्या आहे, तसे त्यांचा जो युद्ध देवता आहे तो एरिटोस आहे. ब्रेव्ह, वॉर लाईक असं त्याचा अर्थ ते लोक सांगतात. क्षत्रिय आणि ब्राह्मणाचा गुण तिकडे. किंवा लॅटिन मध्ये ज्याच्यावरून एक शब्दाला व्हर्च्यू, जो आपण आजही वापरतो, व्हर्च्यू हा वरून आलेला शब्द आहे. त्यामुळे द वन हू कॅन फाईट फॉर द सबलाईम विजडम, दिस इज कॉल्ड द वॉरियर. म्हणजे जो त्या कामासाठी, सत्यासाठी, परंपरेच्या रक्षणासाठी लढू शकतो, तो तसा माणूस, असा त्याचा अर्थ, जो आपण पण इथे सांगत होतो. त्याच्यावरूनच अरिस्टो असा शब्द इकडे आला. अरिस्टोक्रॅट त्याच्यावर नंतरची रूप आहे. आणि नंतर मग ते श्रेष्ठ, म्हणजे वरूनच आपल्या इथे जो शब्द आला तो श्रेष्ठ, म्हणजे भाषाशास्त्राचे जे काही उदाहरण देतात ना, त्यालाही खोडून काढा आपल्याकडे पुस्तक. ह्या एका छोट्या धातूवरून पण किती शब्द आलेले त्याची जंत्री आपण देऊ शकतो. भारतातच नाही, बाहेरच्या लोकांवर पण त्याचा केवढा प्रभाव आहे आताच आपण थोडक्यात. त्यामुळे आर्य कोण, जो सतत शेर्डिनो म्हणतात की द वन हू इज ऑलवेज मेकिंग एफर्ट्स फॉर अपरायझिंग अँड ओव्हरकमिंग, सतत पुढे जाण्याचा, वर जाण्याचा, उत्क्रांत होण्याचा, उत्तिष्ठ होण्याचा जो प्रयत्न करतो तो आर्य. हा वंश नाही, हा गुण आहे. कोणीही आर्य होऊ शकतो, कोणीही आर्य अनार्य होऊ शकतो. तो त्याचं कसं जीवन जगतो त्याच्यावर, तो किंवा ती कसं जीवन जगतात त्याच्यावरती आहे. आणि म्हणून त्यासाठी येणाऱ्या सगळ्या युद्धांना जो प्रसंगाला तोंड देतो, आतलं युद्ध स्वतःला जिंकायला, बाहेरचं युद्ध ज्या आपल्याला विरोध करणारे त्यांना त्यांच्यावर जिंकायला, हे जो करू शकतो तो आर्य आहे. आणि म्हणून आपण बघतो की जे वेदांच्या परंपरेत सांगितलेले तेच आपल्या संत महंतांनी पण सांगितले. रात्रंदी नावा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य मन आणि जन, तुकोबा म्हणतात, हे आर्य लक्षण आहे. अंतर्बाह्य मन आणि जन. स्वामी विवेकानंद म्हणतात, कंट्रोलिंग नेचर इंटरनल अँड एक्सटर्नल, डू दिस आयदर बाय वर्क और वर्शिप, बाय सायकिक कंट्रोल ऑफ फिलॉसॉफी, बाय वन और मोर और ऑल ऑफ दिस अँड बी फ्री. हे आर्य. तर त्याच्यामुळे ठिकठिकाणी बघा तुम्ही, स्वामी विवेकानंद असतील, श्री अरविंद असतील, दयानंद असतील, बाल गंगाधर टिळक असतील, कोणाची उदाहरणं तुम्ही घ्या, सगळे एकच वाक्यात बोलतात. तुकोबा असतील, रामेश्वर असतील, तिरुक्कुरल असेल, संगम लिटरेचर असेल, कोणाकडूनही कुठेही तुम्ही जाऊन बघितलं तरी एकच तो घोष तुम्हाला दिसतो, कृण्वंतो विश्वम आर्यम. आम्ही सगळ्या जगाला आर्य करू. म्हणजे काय, आमच्या वंशाचे करू? छे, अजिबात नाही. आम्ही सगळ्या जगाला नोबल, शहाणे करू, सुंदर करू, चांगले करू. हा आपलं वाक्य. दुरितांचे तिमिर जाऊ. आर्याचं आणखीन एक लक्षण मला आश्चर्य वाटतं, श्री अरविंद इथे काय लिहितात आणि ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतायत, तुकोबा तेच सांगतायत. काय एक वाक्यात आहे भारताच्या परंपरेत, जबरदस्त आहे. हे काय सांगतात इथे, आर्य तो आहे जो दुष्ट लोकांचा नाश करताना त्याचा दुर्गुणांचा नाश करायचा प्रयत्न करतो, त्याला नष्ट करत नाही. ही इज नॉट ट्राइंग टू अॅनिहिलेट हिम. त्याचं ते थिंकिंग तसं नाहीये की त्याला नष्ट करा, तसं नाहीये. त्याला राहू दे, पण त्याचा वाईटपणा जाऊ दे. आता ज्ञानेश्वर महाराज ते सांगतात, दुरितांचे तिमिर जावं, विश्वस्त धर्म सूर्य पाव. हे आर्याचं खरं लक्षण आहे. त्यामुळे पूर्ण भारतात नॉर्थ ईस्ट, साऊथ वेस्ट, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, सगळीकडे साऊथ ईस्ट अँड साऊथ वेस्ट हा एकच परंपरा, एकच संस्कृती आहे. त्याच्यामध्ये तिळमात्र शंका नाही, तिळमात्र शंका नाही. आणि ब्रिटिशांनी ह्याच्यावर इतका असा म्हणताना इतका दुर्दैवी खेळ खेळला आपल्याला डिव्हाइड करण्यासाठी. अजूनही आपण त्याच्यातच अडकलेलो, हे त्याच्यावरही दुर्दैवाचं लक्षण आहे की आपण त्याच्यातून बाहेर येऊ शकत नाही. जो आर्य परफेक्ट होतो त्याला अर्हत म्हणा. हा पुढचा खूप काही मोठा भाग आहे, त्यात मी आता जात नाही, पण खूप काही गोष्टी यात सांगण्यासारख्या आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर विज्ञानाच्या कुठल्याही शाखेमध्ये असा कुठलाही पुरावा नाही, प्रत्येक शाखेत काम झालेलं आहे हे सांगायला की आर्य आक्रमणाचा किंवा याचा सिद्धांत निकालच खोटा आहे. आर्य मायग्रेशन पण झाले नाही. ऑन द अदर हँड इथून बाहेर लोक गेलेत की काय असं आता शोधायला लागले, आउटसाइड इंडिया थिअरी म्हणतात. त्यामुळे ह्या प्रकारे काही ह्या गोष्टींमध्ये तथ्य नाहीये आणि ते आता सिद्ध झालेलं आहे, सप्रमाण सिद्ध झालेलं आहे. आपण आपला इतिहास आपणच बदलायला हवा, आपणच तो पुन्हा पुन्हा नीटपणे लोक आपल्या पुढच्या पिढीला सांगायला हवा. त्यासाठी पुस्तकं बदलावी, तर निखालसपणे बदलावी. हे त्यातलं सत्य आहे. आणि शेवटी सत्यमेव जयते. आपण असत्यमेव जयते किती म्हटलं तरी सत्य हे जिंकणारे, त्या सत्यासाठी आपण ही सगळे आर्य आहोत. त्यामुळे त्यासाठी आपण वेळ प्रसंग पडला तर हे इंटेलेक्च्युअल कुरुक्षेत्रावरती आपण सगळे बौद्धिक कुरुक्षेत्र, आणि वेळ पडली तर मानसिक आणि बाकी सर्व कुरुक्षेत्रावरही आपण ही लढायला आम्ही तयार असतो. धन्यवाद, खूप धन्यवाद. आपण सर्वांनी माझं ऐकून घेतलं. काही प्रश्न असतील तर ते थोडक्यात घेता येईल. धन्यवाद सर. प्रश्नोत्तरांना जाण्यापूर्वी आपण एक व्हिडिओ बघूया. उच्च वर्णीय म्हणजे परदेशी युरेशियन,
भारताचे मूळ निवासी फक्त बहुजन हे शिकवणारा आर्यांच्या आक्रमणाचा फुटपाडा सिद्धांत खरा का खोटा? वाचा. भारताचा इतिहास म्हणजे फक्त पराभवांचा इतिहास हे सांगून देशाचा आत्मसन्मान नष्ट करणारा इतिहास खरा का खोटा? वाचा. 1000 वर्ष झालेले अत्याचार आणि कत्तली झाल्याच नाहीत म्हणून नाकारून टाकणारा इतिहास खरा का खोटा? वाचा. सम्राट अशोक आणि बादशाह अकबर खरंच होते का द ग्रेट? वाचा. हिंदू धर्मातल्या काही जुनाट रूढींचं अतिरेकी चित्रण कोणी आणि कशासाठी केलं? वाचा. सुफी, मानवतावादी संत का हिंसक धर्मांध? वाचा. चरखा चालवून सूत नक्की मिळतं पण स्वातंत्र्य? वाचा. भारताच्या इतिहासात जाणून बुजून करण्यात आलेल्या दिशाभूलीचा पर्दाफाश करणारं नवं कोरं पुस्तक असत्यमेव जयते. प्रकाशन पूर्व सवलतीत आजच नोंदणी करा. उच्च वर्णीय म्हणजे परदेशी युरेशी. सांगायला अतिशय आनंद होतोय की प्रेक्षकांनी या आमच्या प्रकाशनपूर्व नोंदणीला इतका चांगला प्रतिसाद दिला आहे की पहिल्या आवृत्तीची नोंदणी पूर्ण झाली आहे, म्हणून आम्ही दुसऱ्या आवृत्तीची नोंदणी सुरू केलेली आहे आणि जिची प्रकाशनपूर्व नोंदणी सवलत याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी अशी ठरवलेली आहे. तर 399 रुपयामध्ये हे पुस्तक तुम्ही 15 फेब्रुवारी पर्यंत पुन्हा आपली प्रत आरक्षित करू शकता. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतो आहे 9503864401 या नंबरवरती जीपे करा आणि आजच आपली प्रत आरक्षित करा अशी सर्वांना विनंती करते. सर्वांनी या व्याख्यानमालेला अतिशय भरभरून असा प्रतिसाद दिलाय त्याबद्दल सर्वच प्रेक्षकांचेही मनापासून आभार मानते. आता आपण प्रश्नोत्तरांकडे वळूया. मी ज्यांचं नाव घेईन त्यांनी स्वतःला अनम्यूट करून कृपया प्रश्न विचारावा. पहिला प्रश्न विचारतायत मीना मोकाटे, कृपया विचारा. त्यानंतर किशोर काकडे यांनी तयार राहावं. मीनाताई विचारा. मला वाटते मीनाताईंशी संपर्क नाहीये. नाही, मी ऑलरेडी पैसे त्याचे म्हणजे बुकिंग केलेलं आहे, पण अजून आलं नाही हा, पुस्तक. प्रकाशन झाल्यानंतर प्रत येणार आहे तुम्हाला कधी होईल प्रकाशन? 31 जानेवारीला. ओके. धन्यवाद. किशोर काकडे आपण प्रश्न विचारू. त्यानंतर रणजित यांनी सर, नमस्कार. उत्कृष्ट कार्यक्रम. सर, मला एवढंच विचारायचं आहे की आपण हे पुस्तक तर खरेदी करूच, पण छोट्या छोट्या पुस्तिकेच्या रूपातून शाळातून आपण जर हा विषय फिरवायचा असेल तर त्याच्यासाठी छोटी छोटी पुस्तिका किंवा प्रश्नोत्तरा पद्धतीची पुस्तिका आपल्याकडे आहेत का आणि तसा काढण्याचा विचार आहे का? नक्की आम्ही याच्यावर विचार करू. चांगली सुचवणी केलीत तुम्ही काकडे सर. नक्की येणाऱ्या काळात करूया आपण हे, कारण तुम्ही म्हणाल तसं छोट्या पुस्तिकामध्ये करून त्याच्यावर पण काम आहे सुरू, जसं मॅडम म्हणाल तसं. आणि शाळांमध्ये किंवा कॉलेजमध्ये केलं पाहिजे छोट्या पुस्तिकांच्या रूपात. अगदी बरोबर. कारण का सर, हा विषय तसा किचकट आहे आणि अभ्यास वृत्तीने घेण्यासारखा विषय आहे. अगदी तसा बरोबर. सहजपणे अफजल खानाचा वध वगैरे सांगण्यासारखा विषय नाहीये. त्यामुळे तो शाळातून छोट्या छोट्या पुस्तिकेच्या रूपातूनच गेला तर आमच्यासारख्या सांगणाऱ्यालाही सुलभ होईल आणि कळून घेणाऱ्याला पण सुलभ होईल. एवढं. धन्यवाद. होईल. रणजितजी तुम्ही पुढचा प्रश्न विचारा. त्यानंतर माधुरी बापट यांनी तयार राहावं. नमस्ते, मी रणजित नमस्ते. चांदवले. सर्वप्रथम अतिशय सुंदर झालं व्याख्यान आपलं जोशी सर, आणि आपल्या याबद्दल आपले खरंच मनपूर्वक आभार. हे पुस्तक मी नक्कीच आज बुक करतो. आणि अजून एक, आपण ज्या अनेक विभूतींची उल्लेख केला यामध्ये की ज्यांनी आर्य आक्रमणाचा सिद्धांत खोटा आहे यासाठी आहे, तर मला वाटतं की आर्य समाजाची संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांचंही यामध्ये सर्वप्रथम त्यांनी सत्यार्थ प्रकाशमध्ये याचं खंडन केलं होतं.
आणि मॅक्स मुलर, मॉनियर विल्यम यांचंही त्या काळात आणि त्यांचे जे शिष्य होते महर्षी दयानंदांचे, त्यांनी पण हे केलं. तर मला वाटतं की त्यांचा पण यामध्ये नक्की नक्की मी दयानंद भाग- स्वामी दयानंदांचा मी उल्लेख केला, परंतु वेळेअभावी मी प्रत्येकाचं विवरण नाही करू शकतो. मी फक्त अरविंद निबंध घेतला मी, पण प्रत्येकाने हो याच्यावर हो 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 आणि नक्कीच काम केलं. हो आणि आपण अजून एक माझा दुसरा प्रश्न आहे, मी थोडक्यात संपवतो. आपण जो ज्या ग्रंथांचा उल्लेख केला निरुक्त आणि अशा, तर अशांचं मराठीमध्ये अनुवाद येण्यासाठी आपल्या भीष्म प्रकाशनासाठी काही होऊ शकेल का? कारण असे अनेक ग्रंथ हिंदीमध्ये आहेत. आपले 6 दर्शन, 11 उपनिषद हे हिंदीमध्ये आहेत, पण मराठीमध्ये फक्त सध्या माझ्या मते महाराष्ट्र आदी समाजांना फक्त योगदर्शन मराठीत आणलेलं आहे आतापर्यंत. तर इतर दर्शन ग्रंथ, कारण मराठी वाचकांना हिंदी तसं अवघड जातं, त्यासाठी काही होऊ शकतं. निश्चित करायला हवं. आम्ही कळवू नक्की भीष्मच्या बाकी सगळ्या टीमला पण आम्ही कळवू. आणि बऱ्याच गोष्टी मराठीत येणं आवश्यक आहे. म्हणजे मी आता म्हणलं तसं श्री अरविंदांचं लिखाण पण अजून आलेलं नाहीये. अनेकांना माहितीच नाही त्यांनी काय लिहिलंय. हो 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 ते खूप मोठ्या प्रमाणावर दयानंदांचं आलेलं नाहीये. त्यामुळे मराठीत हो हो हा वाचक वर्ग अजून एका थोड्या त्यांच्यापासून दूर राहिला की काय असे वाटतं. त्यामुळे मराठीत येणं आवश्यक आहे. बरोबर आहे. सेनापती बापट यांनी आणलंय ना बरेचसं साहित्य त्यांचं. आणलेलं आहे, पण त्यांनी हे पण केलंय, त्यांनी भाषांतर केलंय. परंतु काय होतं, जसं मगाशी एकाने म्हटलं तसं ज्या पद्धतीने ते जनमानसात गेलं पाहिजे, कारण त्या पद्धतीने ते छोट्या छोट्या रूपात आलं पाहिजे. ते खूप मोठं एकदम त्यांनी जर भाषांतर केलं तर कोणी वाचणार नाही. म्हणजे वाचणाऱ्यांची संख्या लिमिटेड असेल असा प्रश्न. बरोबर. धन्यवाद सर. माधुरीताई बापट रोडचा प्रश्न विचारत आहेत, त्यानंतर अंबरीश ठाकरे यांनी तयार राहावं. नमस्कार सर. नमस्कार. व्याख्यान खूपच छान झालं. आम्ही तुमचं पुराणांवरचं पण ऐकलं होतं, ते पण खूप छानच व्हायचं. तर मला असा प्रश्न एक नेहमी वाटतो, म्हणजे की आपल्या पूर्ण भारत देशामध्ये जे पूजेच्या वेळेसचे संस्कृत मंत्र आहेत, पूजेच्या वेळेस म्हणा किंवा लग्न कार्याच्या वेळेस, तर ते पूर्ण कन्याकुमारी पासून केरळ पर्यंत एकच मंत्र, सारखे मंत्र असतात. त्या अर्थी आपले सगळं हे पहिल्यापासून एकत्रच आहोत आपण, असं आपण म्हणू शकतो नाही का? अगदी अगदी नक्की म्हणू शकतो. अनेक संस्कार पण तसेच आहेत. आपण जपून ठेवलेत, अनेक मंत्र जपून ठेवलेले आहेत. त्यामुळे त्याच्यात काही संशय नाही. एक म्हणून ती अशा प्रकारे ती जपली गेली. बरोबर आहे. कारण आर्य जर तिकडनं आलेले असते, तर मग आपले दक्षिणेकडचे उत्तरेकडचे मंत्र एकत्र कसे राहिले असते नाही का? हा नेहमी प्रश्न येतोच मनात. म्हणजे नक्की हा. अंबरीश ठाकरे. ते खोटं आहे. दक्षिण उत्तर हा डिवाइड करायला म्हणून ते बनवलं गेलं. खरं म्हणजे तसं. त्यामुळे ते गळून पडायला पाहिजे होतं, पण दुर्दैवाने अजून गळून पडलं नाहीये. हो हो. अजूनही त्यांच्या मनामध्ये अजूनही तो खूप खोल गेलेला आहे, जो आपण जाऊन त्याच्यावर काम केलं पाहिजे. आपण मी स्वतः कन्याकुमारीला होतो, मी दक्षिणेत काम केलेलं आहे, तामिळनाडूमध्ये, मी आसाममध्ये तुमच्याशी बोलतोय ते थिअरी नाही बोलत नाही, मी प्रत्यक्ष तिकडे लोकांना आल्यानंतर मी बोलतोय. बरोबर आहे. एक छोटीशी मनामध्ये अशी गॅप आहे, आणि ती त्याच्या मागे आर्य सिद्धांताचा आक्रमणाचा जो खोडसाळपणा आहे, त्याच्यातून तो सुरुवात झालेली. सर मी अंबरीश ठाकरे. नमस्कार सर. सर हिंदू शब्दाची निर्मिती आणि त्याचा वास्तव अर्थ काय आहे किंवा सांगाल सर प्लीज? हिंदू शब्दाचा आता आपल्या याच्यात काही प्रश्न आला नव्हता, परंतु तरी सुद्धा साधारण 2 प्रवाद त्याच्यामध्ये असेल की जसं सगळ्यांना तुम्हाला पण माहित असेल की सिंधू करून त्याला हिंदू केलं गेलं, त्यामुळे सिंधूच्या पलीकडे आसपास सगळे हिंदू, एक वर्णन सगळ्यांना कल्पना आहे. पण या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे हा शब्द सावरकर म्हणतात किंवा आपले बाकी पण लोक म्हणतात तसं, विवेकानंद म्हणतात तसं, हा शब्द पूर्वीपासून आलेला आहे आपल्याकडे. म्हणजे हा यवनांनी आपल्याला दिलेला शब्द. यवन म्हणजे बाहेरच्या लोकांनी आपल्यासाठी तयार केलेला शब्द नसून असाच आपल्या त्या भूभागामुळे, भूगोलामुळे आपण तयार केला. सिंधूमुळे असेल किंवा आणखीन काही कारणामुळे असेल, पण असाच तो आलेला आहे. त्यातलं सिंधू आणि हिंदू हे सगळ्यात सर्वांना माहित असलेलं एक समीकरण आहे. धन्यवाद. ते पुढचा प्रश्न विचार. नमस्कार. जर्मनी मधली काही लोक स्वतःला आर्यन समजतात, तर त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? नाही, हा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि वेगळा आणि महत्वाचा प्रश्न असा आहे, कारण काय झालं, दुसऱ्या महाविद्यालयामध्ये हा एक महत्वाचा एक भाग होता की आम्ही आर्यवंशी आहोत आणि बाकीच्यांपेक्षा एक श्रेष्ठत्व आमच्या असाच एक भाग आहे. पण जर्मनीचा सगळा इतिहास तुम्ही बघितलात ना, विशेषतः 20व्या शतकाचा इतिहास, ते एक फार म्हणजे मनुष्य
मनुष्य पूर्ण जातीच्या इतिहासामधला जर्मनी हा एक फार विलक्षण एक्सपेरिमेंट आहे. त्यांनी तो चुकीच्या पद्धतीने आर्य शब्दाचा अर्थ घेऊन त्यातला श्रेष्ठ कनिष्ठाचा भाग घेऊन ते एक जसं आपण म्हणतो तसं ते एक टूल होतं त्यांच्या हातात, ते एक शस्त्र होतं. त्यांचा काही फार त्याच्यावरती खोलात जाऊन काही तत्वज्ञानाचा आविर्भाव नव्हता. त्यांच्या दृष्टीने एक राजकीय तो एक भाग होता. पण ते करताना त्यांनी जो प्रचंड प्रमाणात नुकसान केलं किंवा विध्वंस केला, त्याच्यामध्ये अगेन आर्य हा वंश आहे हा जो चुकीचा प्रवाद सगळीकडे प्रचलित करून ठेवला होता त्याचाच भाग आहे. आणि त्यामुळे त्यांना ते वाटलं. पण जर्मनी अरबिंदो त्याला फार सुंदर, मी तुम्हाला रेकमेंड करेन का तुम्ही हा प्रश्न विचारलात म्हणून, त्यांनी जर्मनीवरती फार सुंदर लिहिलं त्यांच्या द ह्युमन सायकल पुस्तकामध्ये. आणि त्यामुळे अशी पॉसिबिलिटी होती ऍक्च्युली आधुनिक जगामध्ये की जर्मन लीड करेल पूर्ण, जास्त शास्त्रीय याच्यात जात नाही कारण हा आपला एक जनरल फोरम आहे म्हणून, परंतु त्याला आपण सब्जेक्टिव्हिटी म्हणतो. सब्जेक्टिव्ह टर्न जो मिळणार होता उत्क्रांतीला तो मिळू शकला असता. पण जस्ट बिकॉज ऑफ दिस हेस्ट, ही जी घाई झाली की त्यांना खरा त्याला ट्रू सब्जेक्टिव्हिटी आणि फॉल्स सब्जेक्टिव्हिटी असते त्या प्रकरणात म्हणतात. आपण जरूर ते वाचावं. आपल्याला जर्मनीबद्दल मी विस्ताराने सांगायला मला आवडेल, पण कदाचित तिथे थोडा वेळ मिळेल. एवढं थोडक्यात सांगतो की इट वॉज ए जर्मन एरर असं त्याचं वर्णन करतात. त्यांनी ही चूक केली मोठी, पण त्या चुकीचे परिणाम प्रचंड प्रमाणात सगळ्यांना भोगावे लागले. त्यात 2 गोष्टी आणखीन सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे त्यांच्याकडे पण स्वस्तिक चिन्ह वापरलं जातं किंवा वापरलं जायचं दुसऱ्या महायुद्धात. हो, ते उलट्या पद्धतीने होतं. पण मगाशी मी म्हटलं तसं सगळी जी चिन्ह आहेत ना ती अंतर्मन किंवा सुप्त मनातली असतात. ती पूर्ण जगभर तुम्हाला स्वस्तिक किंवा त्रिशूळ किंवा क्रॉस हे सगळे दिसतील तुम्हाला. थिंग्स सीन इन सिम्बॉल, त्याच्यावर तुम्ही जरा विचार करा. तुम्ही वाचा त्याच्यावरती, म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. त्यामुळे चिन्ह वापरणं हा एक गोष्ट आहे. आर्य शब्दाचा उपयोग आपल्या मनाप्रमाणे त्याला टर्न करणं हा एक वेगळा राजकीय भाग आहे. परंतु आर्य आक्रमणाचा सिद्धांत किंवा आर्याला वंशवाचक बनवणं हा जो एक दुष्कर्म होतो ते त्याला सहाय्यभूत ठरलं, हे तितकंच खरं आहे. ह्या सगळ्या गोष्टीला तो जो मूळ सिद्धांतातला खोटेपणा होता तो कारणीभूत किंवा सहाय्यक ठरला. कारण मुळातच सगळ्यांच्या मनात आर्य वंश हे पक्क झालेलं होतं म्हणून त्यांना करणं शक्य झालं. सर, मनोहर यांनी एक चॅटबॉक्स मध्ये प्रश्न विचारलाय. लोकमान्य टिळकांचं आर्क्टिक होम ऑफ वेदास या पुस्तकात त्यांनी आर्यांचं मूलस्थान आर्क्टिक प्रदेशात आहे असं म्हटलं होतं. बरोबर, हा प्रश्न येणारच. कारण लोकमान्य टिळक आपल्या सर्वांना इतके आदरणीय आणि भारतीय इतिहासातले एक म्हणजे आपण म्हणू शकतो दैदिप्यमान व्यक्तिमत्व आहे. अतिशय निस्वार्थीपणे गणितावर त्यांचं एक प्रचंड प्रमाणात त्यांचं काम आहे. गणितज्ञच होते ते. त्यामुळे त्यांनी सिद्धांत मांडताना आपल्या पद्धतीने त्यांना असा विचार होता की असं काय असतं गणिताकडे, गणित करताना तर कुठेही शास्त्रीय प्रमेय करताना तुमच्याकडे एक डेटा असतो. त्या डेटाला कशा प्रकारे तुम्ही हायपोथेसिस तो वर्कआउट करता आणि तो कसा त्याचा ज्याला आपण अनुमान म्हणतो किंवा निष्कर्ष काढतो त्याचा, ते त्याच्यामध्ये काही तफावत असू शकते. त्यांचं काम म्हणजे त्याच्यात काही वादच नाही. महान म्हणजे महान होते. परंतु त्यांनी हे दाखवताना त्यांना असं वाटलं की ते दाखल्यामुळे कदाचित आपल्या सगळ्या ह्या भारताच्या ह्याला फायदा होऊ शकेल. पण थोडंसं ते निष्कर्ष चुकला होता असं, म्हणजे लहान थोडी मोठा घास, मी जास्त त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही. पण जे नंतर जे सगळं संशोधन झालं त्याच्यावर नक्की कळलं की हा जो पर्टिक्युलर त्यांचा पार्ट आहे. बाकी गणिताचा वगैरे सगळा नक्षत्र, खगोलीय, कालगणना हा भाग त्यांचा प्रचंड प्रमाणात अभ्यास होता. पण बाहेरून आले ते ह्याला काही प्रमाण नाही हे नंतरच्या काळात कळलं. टिळकांनी सुद्धा, मला अजून त्याच्यावर वाचायचं आहे पण मला कोणी सांगितलं मला की त्यांनी पण त्याच्या नंतरच्या काळात त्याचा प्रतिवाद करणारा दुसरा एक प्रबंध लिहिला होता ज्याच्यात ते म्हणत होते की हे असं नाहीये, दुसऱ्या प्रकारे आहे. पण दुर्दैवाने त्यांचा पहिला जास्त मुद्दाम हेतुपुरस्सर प्रसार केला गेला आणि जो सेकंड होता त्याचा फार कोणी विचार किंवा त्याचा प्रसार केला नाही. त्यामुळे त्यांनी पण एक गणितज्ञ किंवा एक शास्त्रज्ञ सुद्धा आपल्या ओरिजिनल प्रमेयाला नंतर टाळून बघून अधिक डेटा मिळतो तेव्हा त्याला परत रिकन्स्ट्रक्ट करू शकतो, तसं त्यांनी केलं होतं असं मला सांगण्यात आलं किंवा मला ते वाचायचं नाही त्याच्यावर. परंतु ते फार उजेडात न आणण्याचं काम पण आपल्या फोडा आणि झोडा ह्या वृत्तीमुळे आपल्या शासकांनी पुरेपूर केलं. दीपक भट पुढचा प्रश्न विचारते. दीपकजी अनम्यूट करून विचार. Sir, your lecture was very good. I have a question. There's a village called Darchik in Kargil district. They claim to be pure Aryan race and there have been pregnancy tourisms also related to that village. Would you like to throw some light on that? One thing is very sure that there is no single evidence by whatsoever branch of science which proves that Aryan was a race. Okay.
But now local people can assume something, can promote tourism for that, or can think that something can connect, create legends to connect with something. These are all parts of human psychology. They will try to always connect with something. That's a human tendency. But if you go by the scientific evidence, as I said during my narration also, there is no evidence to prove that whether in in Himalayan range or anywhere else, there is any person who can claim that he has got a race which is Arya, because Arya is not a race, not Dravida is a race. They are actually words having connotation of their qualities and their ideals of life. So if somebody is promoting that, well, let them do it. But Probably they must have meant as a pure breed, and that breed pure, they they are can say calling it it a as pure, noble, striving for the truth. That type of thing you can see, but not the racial part. It's not the. Thank you, sir. कुमार रायकर यांनी प्रश्न विचारलाय सर, की उत्तरेकडचं पंचांग आणि आपल्याकडचं पंचांग यातील कालगणनेत फरक असतो, त्याबद्दल काय स्पष्टीकरण घेऊ शकाल? नाही, पंचांगाचा मी काही इतका खोलवर अभ्यास न केल्यामुळे त्याच्यावर मी आता भाष्य करणं चुकीचं ठरेल. ज्योतिष हा आपला एक आपण म्हणू शकतो आपली जी 6 वेदांग त्यातला एक ज्योतिष आहे. तर त्याच्यावरती पंचांग वगैरे असल्या नंतरच्या गोष्टी आहेत, पण ज्योतिर्विद्या ज्याच्यात ऍस्ट्रॉनॉमी पण सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात, ऍस्ट्रॉनॉमी वॉज द मेन थिंग, देन इट केम टू द ऍस्ट्रॉलॉजी पार्ट ऑफ इट. हा एक वेगळा आणि मोठा विषय, पण मला वाटतं त्याच्यावर भाष्य करावं इतकं माझा पंचांगावरती अभ्यास नाही, त्यामुळे मी सांगू शकत नाही. मंदा कवठेकर, हॅलो, एक मिनिट. मी उमा रायकर. मला पंचांगावरनं फक्त एवढंच म्हणायचं होतं, कालगणनेत फरक आहे. म्हणजे आपला पौष महिना आणि त्यांचा पौष महिना वेगवेगळ्या दिवशी सुरू होतो आणि वेगळ्या दिवशी संपतो. त्यामुळे त्यांचे सण आहेत ते पण, किंवा जसं त्याला करवा चौथ म्हणतात किंवा तीज म्हणतात, ते थोडी पुढे मागे असते आपल्या. एवढंच मला विचारायचं होतं. नाही, पण तुम्ही मुख्य सण म्हणजे मला जे माहिती आहे ते सांगतो. जे मुख्य सण जसं मकर संक्रांती, मकर संक्रांतीला सगळे सूर्याचे उत्सव आहेत. बिहू आहे, बिशुवन आहे, इकडे तुमचं म्हणजे सगळ्या उत्तरेच्या बेल्टमध्ये पण तसेच आहे, दक्षिणेला पण सेम सण आहेत. त्यामुळे ते जे सायकल आहे, सूर्याचं जे सायकल आहे ना आपलं, त्याचं परिभ्रमण आणि परिवलनाचं जे सायकल आहे, त्याच्याशी कनेक्टेड सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे हा तर मोठा पुरावा आहे की जेव्हा तुमचं उत्तरायण दक्षिणाचं भाग येतो, तो सगळीकडे सारख्याच प्रमाणात आणि सारख्याच वेळेला सेलिब्रेट केला जातो. अगदी नॉर्थ ईस्ट मध्ये सण आहेत त्यावेळेला, ईशान्य भारतात साजरे होतात. त्यामुळे मला नाही वाटत, बिहू तर आसामचा तेव्हाचाच सण आहे, मला नाही वाटत ते, पण तरी पण अभ्यास केला तर जास्त समजू शकेल. फार मोठा फरक असावा असं मला वाटत नाही, डिटेल्स मध्ये फरक असू शकतो. मंदा कवठेकर काही प्रश्न विचारतात. मंदाताई विचार. त्याने हँड रेस केलाय पण संपर्क होत नाहीये मला वाटते. ठीक आहे. एकांनी मला जीपेचा नंबर पुन्हा एकदा मागितला होता. मी सांगते, चॅटबॉक्स मध्ये पण मी लिहिला होता, तर तुम्ही लिहून घेऊ शकता. 95038 64401. रिपीट, 95038 64401. या नंबरवरती जीपे करा आणि रुपये 399 मध्ये हे पुस्तक तुम्ही आजच आपली प्रत आरक्षित करावी. एक मध्ये फोन आल्यामुळे डिस्टर्ब झाला. पुन्हा जरा नंबर सांगा. 95038 64401. 64401. कुठल्या नावाने आहे हे? भीष्म. भीष्म आहे. कुठे आहे त्याचं हे ऑफिस? पुण्यामध्ये, डेक्कनला. डेक्कनला आहे. ठीक आहे, ते पाठवतो. थँक्यू. ओके, थँक्यू. पंकजा ठाकूर प्रश्न विचारू इच्छितात. पंकजाताई विचारा. हॅलो सर, मी ठाकूर बोलतीये. मी तुमचं व्याख्यान ऐकलेलं आहे आता पुराणाचं. मला असं विचारायचं आहे की आर्य संस्कृती ही वेगळी आहे का? मग आर्य वंश संस्कृती आहे का आर्य संस्कृती काय? नाही, ही सगळी भारतीय किंवा सनातन संस्कृती आहे. आर्य वंश वेगळा नाहीये, आर्य संस्कृती वेगळी नाहीये. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम एक म्हणतात तसा एक धागा, समान बीज असलेले भाग आहे आणि तो एकाच
अंतर्यामी एक बीज म्हणतात ना, तसा तो आलेला आहे. आर्य संस्कृती वेगळी नाहीये. ह्या सगळा आपल्यावरती कोणीतरी असं इतकं बगडा ठेवलेला आहे की आर्य संस्कृती, द्रविड संस्कृती. तुम्ही दक्षिणेकडे जा, तुम्ही तमिळनाडू, केरळा इथं जा, तुम्ही केवढ्या मोठ्या प्रमाणात ते त्यांनी जपून ठेवलेलं आहे. ते काही भाग तो उत्तरेकडे नाही, तो त्यांनी संस्कृती वेगळी नाही, सेम संस्कृती आहे. काही ठिकाणी ती खूप खोलवर त्यांनी जपून ठेवली, काही ठिकाणी उलट नाही ठेवलेली, असं मी म्हणेन. थँक्यू सर. छोट्या छोट्या गोष्टीत ते दिसतं तुमच्या, अगदी छोट्या दारासमोर काढल्या रांगोळीत तुम्हाला दिसते. संस्कृती असली तुम्हाला काय फार मोठी व्याख्यानं किंवा ग्रंथांचं परिशीलन करायला पाहिजे असं नाही. तुम्ही घरात गेलात तर घराच्या प्रवेशद्वारावरती तुम्हाला कळतं की काय पद्धतीचं जीवन हे आहे, दारासमोर काय ठेवलेलं आहे, आतमध्ये काय आहे, स्वयंपाकघर, छोट्या छोट्या माणसाच्या गोष्टींमध्ये ते प्रतीत होतं संस्कृतीची. ओके सर, धन्यवाद. शेवटचा प्रश्न घेऊया सर. विश्वजित विचार. विश्वजित विचार. नाही येत. हॅलो विश्वजित, माझा आवाज पोहोचतोय? मला वाटतं त्यांच्याशी संपर्क होत नाहीये, त्यांचा आवाज पोहोचत नाही माझ्यापर्यंत. हॅलो. हा विश्वजित जी बोला. हा, आवाज येतोय मला? हा येतोय आता. हा. माझा प्रश्न म्हणजे असा होता की ऍक्च्युली सुरुवातीचे काही मिनिटं म्हणजे मिस झाले माझ्याकडनं लेक्चरचे, तर हा सेशन म्हणजे युट्यूबवर वगैरे रेकॉर्डिंग स्वरूपात आहे का, अवेलेबल होईल का? म्हणजे याचं रेकॉर्डिंग आपल्याला उपलब्ध आहे. याची जी लिंक आलेली आहे तुम्हाला, त्याच्याच खालती आधीच्या सगळ्या व्याख्यानांची लिंक आहे. त्यात हे अपलोड केलं जाईल उद्याला आणि त्यानंतर तुम्ही ते पाहू शकाल. तर झूमची जी लिंक दिली त्याच्यात त्या मेसेजच्या सर्वात तळाशी अजून एक लिंक आहे आधीची सगळी रेकॉर्डिंग्स पाहण्यासाठी. तर त्या रेकॉर्डिंगच्या लिंक मध्ये तुम्हाला हे लेक्चर उद्याला ऍड केलं जाईल. अच्छा, ओके ओके, तेच विचारलं. थँक्यू. अच्छा, थँक्यू. आजचे सगळे प्रश्न झालेले आहेत आणि अतिशय ओघवत्या शैलीमध्ये जोशी सरांनी आपल्याला खूप उत्तम माहिती दिलेली आहे. आर्य आक्रमणाचा सिद्धांतातला फोल पण आपल्या सगळ्यांना समजून चुकलाय आणि मी सर्वांनाच विनंती करते की मुळापासून हे सगळं वाचण्यासाठी हे पुस्तक जरूर घ्या. आजच्या या भागात आपण इथेच थांबूया. जोशी सरांचे खूप मनापासून आभार मानते. सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. पुढच्या शुक्रवारी म्हणजेच 4 फेब्रुवारी 2022 ला आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन वक्त्यांसोबत. तोपर्यंत नमस्ते, धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू.